नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, परिवर्तन कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत। विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कंबाईन ग्रुप बी आणि सी पूर्व परीक्षा 2025 च्या अनुषंगाने आपण आपल्या परिवर्तन कॉम्पिटिटिव्ह फोरम तर्फे एक बॅच सुरू केलेली आहे, प्रहार नावाची, जी आउटपुट ओरिएंटेड आणि ज्या पद्धतीने कट ऑफ चेंज होतोय किंवा कट ऑफ हायर एंडला जायला लागलेला आहे, तर त्या दृष्टिकोनातून त्या कट ऑफला टॅकल करण्यासाठी काय इनपुट दिले पाहिजेत या दृष्टिकोनातून ही बॅच चालू केलेली आहे। आणि त्या बॅचच्या अनुषंगाने करंट अफेअर्सची स्ट्रॅटेजी नेमकी काय असली पाहिजे आपली, तर त्याच्यावरती सविस्तर स्वरूपात आपण चर्चा करणार आहोत। अर्थातच ही स्ट्रॅटेजी घेऊन तुम्हाला परत पुढे कन्सिस्टंटली प्रिपरेशन करायची आहे, म्हणून इथं फक्त पूर्व परीक्षेचा उल्लेख न करता मी मुख्य परीक्षेचा पण उल्लेख केलेला आहे। कारण जनरली आपण पूर्व परीक्षेला ज्या चालू घडामोडी फोकस करतो त्याच्यानंतर साधारणतः 3-1 महिन्यानंतर मुख्य परीक्षा असते, तर मुख्य परीक्षेला पण त्याच चालू घडामोडी या कॅरी फॉरवर्ड होताना दिसतात। म्हणजे तुम्हाला मुख्य परीक्षेला जात असताना प्रिलिमला जे केलेलं ते करायचंच आहे आणि पुढच्या 2-3 महिन्याचं एक्सटेंडेड स्वरूपात एक्स्ट्रा करायचं आहे। सो त्यामुळे ओव्हरऑल साधारण या प्रिपरेशनमध्ये चालू घडामोडींची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे याच्यावरती सविस्तर स्वरूपात या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत। सो बघा, पहिला तर मुद्दा आहे तो म्हणजे बदललेली परीक्षा पद्धती आणि चालू घडामोडी। सो इथं चालू घडामोडींवरच्या प्रश्न पद्धतीमध्ये झालेला बदल काय आहे तर ते समजून घेण्याचा प्रयत्न पहिल्यांदा करूया। हे का करायचे, ही ऍक्टिव्हिटी का करायची आपल्याला, तर पहिली तर गोष्ट आपल्याला चालू घडामोडीचं सोर्स किंवा प्रिपरेशन स्ट्रॅटेजी ठरवत असताना आधी प्रश्न पद्धती काय आहे तर ते डिफाइन करणं गरजेचं आहे। आणि प्रश्न पद्धती समजून घेत असताना PYQ चा रेफरन्स आपल्याला घ्यावा लागेल। आता जनरली इतर विषयाच्या PYQ मध्ये आपण असं म्हणतो की PYQ थ्रू रिपिटेशन होण्याची शक्यता आहे, PYQ थ्रू त्या एरियावरती कसे प्रश्न विचारले जातात ते कळू शकतं। म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, GS मधले एरियाज ऑफ क्वेश्चन आणि डायमेन्शन्स ऑफ क्वेश्चन आपल्याला कशामुळे कळतात, PYQ मुळे कळतात। आता तुम्ही म्हणाल सर चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये आम्हाला एरियाज कडून किंवा डायमेन्शन्स कडून काय फायदा आहे, कारण चालू घडामोडी म्हणजे घडलेल्या घटना आणि मग 2024च्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेला ते विचारलं गेलेलं होतं जे 2023 किंवा 22 मध्ये घडलेलं होतं। 25च्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये ते विचारलं जाईल जे 24 किंवा 23 मध्ये घडलेलं आहे। एवढं सिंपल आहे ते। त्यामुळं तुम्ही हे सगळं वाइंड अप करा आणि तुम्ही काय करा, डायरेक्टली आम्हाला सांगा की आम्ही कुठनं वाचू, काय वाचू आणि काय विचारलं जाऊ शकतं। दॅट्स इट, बरोबर ना। पण इथं मागच्या साधारणतः 10-1 वर्षाचं क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस पर्टिक्युलरली करंट अफेअरचं केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की एरियाज बदलत राहतात प्रश्न विचारण्याचे, पण प्रश्न विचारण्याचा जो साचा आहे ना तर तोच राहतो। म्हणजे उदाहरणार्थ एक आयोगाचा प्रश्न विचारण्याचा साचा आहे तर तो म्हणजे प्रथम घडलेल्या घटना। मग जेव्हा संपूर्णतः CCTVनं कार्यान्वित होणारं पुणे हे देशातलं पहिलं शहर ठरलं तेव्हा प्रश्न आला। ॲम्बिस नावाची एक फिंगरप्रिंट स्कॅनिंग प्रणाली महाराष्ट्र शासनानं इस्रायल कडून घेतली आणि असं करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं तेव्हा प्रश्न आला। त्याच्यानंतर संपूर्ण पोलीस ठाणे ऑनलाईन करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं तेव्हा देखील प्रश्न आला। मानवी दूध बँक जीवनधारा सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते, ह्यूमन मिल्क बँक ही राजस्थाननं चालू केली तेव्हाही प्रश्न आला। त्याच्यानंतर तृतीयपंथीयांसाठी धोरण जाहीर करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं, केरळनं ट्रान्सजेंडरसाठी पहिलं धोरण जाहीर केलं त्याच्यावरती देखील प्रश्न त्या ठिकाणी आला। सो इथं एक गोष्ट कॉमन तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की एरियाज बदलतायत, न्यूज बदलतायत, घटना बदलतायत, पण प्रश्न विचारण्याचा जो फॉर्मॅट आहे, जो साचा आहे तर तो मात्र बदलत नाही। त्यामुळं चालू घडामोडींच्या बाबतीमध्ये जेव्हा मी असं म्हणतोय की बदललेली परीक्षा पद्धती किंवा चालू घडामोडींवरच्या प्रश्न पद्धतीमध्ये झालेला बदल, सो तो प्रश्न नेमका कुठल्या अँगलनं आणि कशा पद्धतीनं विचारला जातोय तर ते आधी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। याच्यातून आपल्याला एरियाज कडून काय फायदा नाहीये, कारण घडलेल्या घटनांवरती प्रश्न विचारले गेले, भविष्यातल्या घटना कदाचित वेगळ्या असू शकतात, पण त्या कुठल्या लाईनवरती त्या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात हे आपल्याला याच्यातून कळू शकतं। फॉर एक्झाम्पल, आता पहिली गोष्ट तर याच्यामध्ये आपण समजून घेऊ शकतो ते म्हणजे आधी जे प्रश्न विचारले जात होते चालू घडामोडीवर
ते स्थळनिष्ठ, कालनिष्ठ आणि व्यक्तिसापेक्ष अशा स्वरूपाचे होते. म्हणजे मला आठवतंय की एक प्रश्न 2012ला विचारलेला होता, देवानंद यांचे इतक्यात निधन झाले ते खालीलपैकी किती वर्षांचे होते. आणि आज जेव्हा रतन टाटा यांच्यावरती निधन वार्तावरती प्रश्न येतोय, तेव्हा रतन टाटावरती प्रश्न विचारला जात असताना त्यांना मिळालेले पुरस्कार विचारले जातात. जेव्हा MS स्वामीनाथन यांच्यावरती प्रश्न येतोय तेव्हा त्यांना मिळालेले पुरस्कार प्लस त्यांचं जे कंट्रीब्युशन आहे किंवा त्यांनी भूषवलेली पद आहेत तर त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. जेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की रणजित गुहांवरती प्रश्न येतोय तर तेव्हा ते कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहेत असा प्रश्न विचारला जातोय. म्हणजे इथं प्रश्नांमध्ये थोडेसे ट्विस्ट आलेले आहेत, थोडीशी डेप्थ त्या ठिकाणी आलेली आहेत. तुम्हाला वरवरचं सुपरफिशियल करून काही उपयोग नाही. त्यामुळे आधी स्ट्रॅटेजी कशी होती, कंबाईनचा अभ्यास करत असताना चालू घडामोडीची सर्वात उशिरा दाखल झालेलं करंट अफेअरचं पुस्तक घ्या आणि ते पुस्तकाचा रट्टा मारा, तुम्हाला डायरेक्टली त्यातलेच 15 प्रश्न दिसतील. का बरं? कारण त्याच्यामध्ये कुठं असा वेगळा अँगल किंवा वेगळ्या पद्धतीनं विचारलं जात नव्हतं. म्हणजे या वेळेचा प्रश्न काय, 5 जून खालीलपैकी काय म्हणून साजरा केला जातो. पुढच्या वेळेचा प्रश्न काय, जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो, 5 जूनला, राईट. पण आता प्रश्न विचारला काय जातो, 5 जून बाबत खालील विधाने विचारात घ्या. मग जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो, पहिला पर्यावरण दिन अमुक अमुक साली साजरा करण्यात आला, 1972च्या स्टॉकहोम कॉन्फरन्स पार पडलेली होती म्हणून त्याच्या स्मरणार्थ पर्यावरण दिनाची सुरुवात झाली. आणि मग 2025ची थीम किंवा संकल्पना काय होती. मग हा जो प्रश्न विचारला जातोय याच्यात नुसतं असं म्हणून उपयोग नाही की दिनविशेषांवरती प्रश्न आला. अहो हो बरोबर आहे, दिनविशेषांवरती प्रश्न आला, पण तो कसा आलेला आहे नेमका तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करा ना. गेटिंग माय पॉइंट. सो त्याच्यासाठी आपल्याला प्रश्न पद्धतीमध्ये झालेला बदल जो आहे तर तो समजून घ्यायचा आहे आणि त्यातून काही गोष्टी जज करायच्या. आता चालू घडामोडीचं स्पर्धा परीक्षेतलं महत्व, आपली कंबाईनची पर्टिक्युलरली ग्रुप बी आणि ग्रुप सी ची जर का परीक्षा लक्षात घेतली तर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्ही ठिकाणी चालू घडामोडी आहेत. आणि अपवादात्मक आपण जर म्हणूयात की जे PSIच्या फिजिकल आणि इंटरव्ह्यूला असतील तर त्यांच्या बाबतीत इंटरव्ह्यूला देखील चालू घडामोडी विचारल्या जातात. पण त्याचा संदर्भ आता इथं नाहीये. इथं आपण फक्त पूर्व आणि मुख्य पर्टिक्युलर पुरतं बोलूयात किंवा स्पेसिफिकली पूर्व परीक्षेपुरतं बोलूयात, राईट. सो पूर्व परीक्षेचं डिस्ट्रीब्युशन ऑलमोस्ट तुम्हाला माहीत असेल. त्याच्यामध्ये चालू घडामोडीचे करंट अफेअरचे साधारणतः 15 क्वेश्चन विचारले जातात, बरोबर. सेक्शनल डिव्हिजन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तर त्यामध्ये चालू घडामोडीचे 15 प्रश्न हे विचारले जाताना दिसत आहेत. पण एवढे 15च आहेत का चालू घडामोडीचे प्रश्न? नाही. प्लस पॉलिटीमध्ये 1 किंवा 2 क्वेश्चन हे चालू घडामोडी रिलेटेड विचारले जातात. मे बी काहीतरी करंटमध्ये चर्चेत आहे, कुठलं तरी केस लॉ चर्चेत आहे, कुठला तरी कलम चर्चेत आहे. आता उदाहरणार्थ आणीबाणी, त्याच्यावरून 352 वर प्रश्न विचारला जाईल, 356 वर विचारला जाईल. गेटिंग माय पॉइंट. आणीबाणी विषयक तरतुदी आहेत तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. मग उद्या आणीबाणीवरती जर प्रश्न आला तर असा म्हणजे तो पॉलिटीवरचाच प्रश्न असेल, मात्र तो करंट अफेअरची लिंक घेऊन येणारा प्रश्न असेल. पंचायती राज इन्स्टिट्यूशनमध्ये जे काही चेंजेस त्या ठिकाणी होत आहेत किंवा नवीन काही निर्णय जाहीर होत आहेत तर त्याच्याबद्दल विचारले जाणारे प्रश्न, इलेक्शन रिलेटेड विचारले जाणारे प्रश्न. आता उदाहरणार्थ सी व्हिजिल नावाच्या ॲपवरती विचारलाच ना आयोगानं प्रश्न. का विचारला हो? जेव्हा महाराष्ट्राचं इलेक्शन डिक्लेअर झालं तेव्हा निवडणूक आयोगाची जी पत्रकार परिषद होती त्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये या सी व्हिजिल नावाच्या ॲपचा उल्लेख केलेला होता, म्हणून त्यांनी सी व्हिजिल नावाच्या ॲपवरती प्रश्न विचारला. सो हे समजून घ्यायचंय तरच आपल्याला ट्रॅकिंग चालू घडामोडीचं व्यवस्थित करता येईल. चालू घडामोडी हा खूप अवघड विषय आहे, मग एव्हरीथिंग अंडर द सन आहे, आयोग काय पण विचारतो असं म्हणून आपण आपल्या प्रिपरेशनला लिमिट करायचं नाही. आपण आपल्या प्रिपरेशनला लिमिट करत असताना एरियाज काय आहेत आयोगाचे साचे काय आहेत त्या पद्धतीने एक फ्रेम फॉलो करायचे, उपघटक निहाय चालू घडामोडींची तयारी करायची, सो दॅट आपला आउटपुट जे आहे तर ते जास्तीत जास्त येऊ शकणार आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे इकॉनॉमी हा जो सब्जेक्ट आहे तर त्याच्यामध्ये पण मी असं म्हणेन 2 किंवा 3 क्वेश्चन जे आहेत तर ते करंट रिलेटेड येतातच. अगदी ग्रुप बीच्या मेन्स ग्रुप सीच्या पूर्व परीक्षेचा जर आत्ताच्या 2024चा रेफरन्स घेतला तर 3 प्रश्न आर्थिक पाहणीवरती आणि 2 प्रश्न अर्थसंकल्पावरती आहेत. हा एरिया 5 प्रश्नांपर्यंत गेला. मी एक्स्ट्रीम पकडतच नाही, मी 2 किंवा 3 लक्षात घेतो. मग ह्याची जर का सम
करायचा प्रयत्न केला तर 15 2 17 आणि 3 20 मी असं म्हणेन, किंवा 15 1 16 आणि 2 18. सो 18 ते 20 क्वेश्चन हे आपल्याला पूर्व परीक्षेसाठी महत्वाचे आहेत करंट अफेअर्सच्या दृष्टीने विचार केला तर. मुख्य परीक्षेचे हेच जर कोणी विचारलं तर मुख्य परीक्षेला आपल्याला असं लक्षात येईल की करंट अफेअरला 10 क्वेश्चन विचारले जातात, बरोबर. त्याच्यानंतर मी म्हणेन की इथं पण पॉलिटीमध्ये एखादा क्वेश्चन जो आहे तर तो रिलेटेड टू करंट विचारला जातो. आता ग्रुप बी ची मेन्स झाली त्याच्यात तर जिओग्राफीमध्ये पण एक क्वेश्चन करंट रिलेटेड विचारला गेला, राईट. सो मी जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट कॉमन घेतो एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर इथं कम्प्युटर आणि IT किंवा GIS GPS आहे याच्यात एक किंवा दोन क्वेश्चन हे करंट रिलेटेड विचारले जातात. म्हणजे ही टोटल करायची म्हटलं तर 10 आणि 1 11 आणि 1 12 आणि 2 14 म्हणजे 13 ते 14 क्वेश्चनचं वेटेज इथं मेन्सला पण करंट अफेअरसाठी आहे, ज्याच्यामध्ये सबस्टॅन्शियली तुम्ही याचा अभ्यास करत असताना पण इथं या प्रश्नांचा अभ्यास करत असताना या प्रश्नांचा अभ्यास कॉमनच करणार आहात, राईट. म्हणजे जसं की आपली नोव्हेंबरमध्ये एक्झाम आहे तर आपण असं म्हणूयात की सप्टेंबर टू सप्टेंबर म्हणजे सप्टेंबर 2024 टू सप्टेंबर 2025 हे आपण केलं, किंवा ऑक्टोबर. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी मेन्सची प्रिपरेशन चालू करणार आहे तेव्हा हे तर आपल्याला रिवाइज करायचंच आहे. आणि याच्या पुढे जाऊन मग ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जेव्हा मेन्स जशी जशी असेल तर तसे पुढे महिने जावे लागतील. गेटिंग इट. सो त्यामुळे म्हणून हा अभ्यास कॉमनच आहे, लक्षात ठेवा. म्हणजे करंटची तयारी म्हणजे तुम्ही 40 प्रश्नांची 20 आणि 10 30 आणि 4 34 प्रश्नांची तयारी करताय असं लक्षात घ्या. प्री कम मेन्स म्हणजे तुमचा जसा इतर GSचे सब्जेक्ट चा अभ्यास करत असताना अप्रोच असतो ना की मी पॉलिटी करत असेल तर मला प्रीला पण उपयोगी पडेल, मेन्सला पण उपयोगी पडेल, इकॉनॉमीचं पण तसंच आहे, जिओग्राफीचं पण तसंच आहे. तर त्या पद्धतीनं मी असं म्हणेन की करंट अफेअरचा पण थोडासा विचार या पद्धतीनं व्हायला पाहिजे, राईट. सो हे चालू घडामोडीच्या परीक्षा पद्धतीतला झालेला बदल आहे. आणि ॲक्च्युली चालू घडामोडीचं स्पर्धा परीक्षेतलं महत्त्व तर ते महत्त्व मी खूप महत्त्वाचे आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत असं खूप महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे असं न बोलता तुम्हाला क्वांटिटेटिव्हली ते प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केलाय की आपल्याला मार्क्स मिळवण्यासाठी किती चालू घडामोडीचा फायदा होऊ शकतो. कारण शेवटी तुम्हाला जी पोस्ट मिळणार आहे ती पोस्ट तुमच्या मार्कांच्या बेसिसवरतीच मिळणार आहे. त्यामुळं ती पोस्ट मिळवत असताना तुम्हाला कुठल्या विषयामध्ये किती ॲडव्हान्टेज मिळू शकतो, कुठला विषय आपल्याला लॉंग टर्ममध्ये उपयुक्त ठरू शकतो, कुठला विषय हा मार्क फेचिंग एरिया आहे, तर हे कळण्यासाठी हे माहीत असलं पाहिजे की किती प्रश्न विचारले जातात. आता किती प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर मग कसे प्रश्न विचारले जातात हा प्रवास आपला चालू होतो. सो किती आणि कसे या दोन प्रश्नांचं उत्तर मिळालं की मग काय वाचून मला जास्तीत जास्त आउटपुट आणता येईल या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते आपसुकपणे त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल. सो आता इथं शब्द दिसतोय तुम्हाला स्टॅटिक आणि इथं दिसतोय डायनॅमिक. स्टॅटिक या शब्दाचा अर्थ होतो स्थिर किंवा न बदलणारं, आणि डायनॅमिक या शब्दाचा अर्थ होतो बदलणारं किंवा ज्याला आपण म्हणतो चेंजिंग. आता पुढे तुम्हाला जे दिसतंय तिथं काय लिहिलेलं आहे हो, जनरल स्टडीज लिहिलेलं आहे. सो आपला जनरल स्टडीज म्हणजे सामान्य अध्ययनाचं जे वेगवेगळे सब्जेक्ट आहेत त्यात काही गोष्टी स्टॅटिक आहेत, काही गोष्टी डायनॅमिक आहेत. काही गोष्टी स्टॅटिक आहेत म्हणजे काय, काही गोष्टी न बदलणाऱ्या आहेत, फिक्स्ड आहेत, त्यात चेंज होत नाहीत. फॉर एक्झाम्पल मला सांगा 1857चा उठाव 10 वर्षापूर्वी तुम्ही शिकला काय, आत्ता शिकला काय, किंवा तुम्ही जेव्हा 8वीला होतात तेव्हा इतिहासामध्ये शिकला काय, त्यात काही चेंज आहे का, नाहीये. म्हणजे फॅक्च्युअल डिटेल्स जे आहेत तर ते सेमच आहेत ना. किंवा असहकार आंदोलन असेल, सविनय कायदेभंग चळवळ असेल, याच्यात काही चेंज आहे का, तर अजिबात नाहीये. किंवा सह्याद्रीचा कुठला उतार, सह्याद्री पर्वताचा कुठला उतार तीव्र आहे. सो जनरली आपण म्हणतो ना सह्याद्रीचा पश्चिम उतार जो आहे तर तो तीव्र आहे का, असं होतं लहानपणी तुम्ही शिकलेला पूर्व उतार तीव्र आहे आणि आत्ता शिकला हे पश्चिम उतार तीव्र आहे, नाही, बरोबर, असं काही नाहीये. गेटिंग इट. मग हे काय झालं, स्टॅटिक जनरल स्टडीजचा भाग झाला, राईट. म्हणजे स्थिर किंवा न बदलणारं सामान्य अध्ययन. आणि डायनॅमिक म्हणजे काय, ज्याच्यामध्ये बदल होतोय, राईट. उदाहरणार्थ चक्रीवादळ नावाची कन्सेप्ट जरी आपण शिकली असली
तरी रिसेंटली आलेली चक्रीवादळ हे डायनॅमिक आहे ना. रिसेंट भूकंप नावाची कन्सेप्ट शिकली असली तरी रिसेंटली आलेला भूकंप हे डायनॅमिक आहे ना. राईट. 1857चा उठाव जरी स्टॅटिक असला तरी हिस्ट्री मधल्या कुठल्या तरी फॅक्टला आता 50, 100, 150, 200 वर्ष पूर्ण होणं आणि त्याच्यामुळे ती पुन्हा चर्चेत येणं हे डायनॅमिक आहे. गेटिंग इट. सो हे समजून घेणं गरजेचं आहे आणि ह्याच्यासाठी आपण थोडंसं विषयनिहाय स्टॅटिक म्हणजे काय आणि डायनॅमिक म्हणजे काय तर ते बघूयात. आता पहिला विषय हिस्ट्री. आता इतिहास बघितल्यानंतर तुम्ही म्हणाल की सर कशाला लिहून ठेवले, इतिहास तर सगळं स्टॅटिक आहे. कारण इतिहास आपण म्हणतो काय, इट्स अ चेन ऑफ इव्हेंट्स. सो चेन ऑफ इव्हेंट्स कधी घडलेले आहेत, हे सगळे भूतकाळामध्ये घडलेले आहेत आणि भूतकाळामध्ये सगळंच्या सगळं स्टॅटिक असतं. डायनॅमिक काय असणार आहे त्याच्यामध्ये. गेटिंग इट. पण बघा इतिहासामध्ये पण एखाद्या घटनेला 100, 200, 150, 250 वर्ष पूर्ण होत असतात आणि तेव्हा त्या घटनेच्या अनुषंगाने काही गोष्टी चर्चेत येतात. उदाहरणार्थ साल मी जातो 2015 मध्ये आणि तेव्हा आलेले काही PYQचा तुम्हाला रेफरन्स देतो. 15 मध्ये का गेलेलो आहे, कारण तुम्हाला थोडीशी त्या घटनेबद्दल फॅमिलियर तुम्ही असाल, अंडरस्टँडिंग लवकर त्या ठिकाणी होईल म्हणून 15 मध्ये गेलेलो आहे. 2015 साली आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 125वे जयंती वर्ष साजरं केलं आणि मग तेव्हा वेगवेगळे इव्हेंट ऑर्गनाईज करण्यात आले किंवा किंबहुना केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल तर त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी त्यावेळी केलेल्या होत्या. फॉर एक्झाम्पल केंद्र सरकारनं काय केलं, डॉक्टर आंबेडकरांच्या आयुष्याशी संबंधित 5 ठिकाणांना पंचतीर्थ म्हणून गौरव त्या ठिकाणी केला. किंवा डॉक्टर आंबेडकरांचं जे किंग्ज हेनरी रोडवरचं घर होतं, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये ते शिक्षणासाठी गेलेले होते, तेव्हा ते ज्या ठिकाणी रेंटवरती राहत होते तर ती वास्तू महाराष्ट्र सरकारनं तेव्हा 34 कोटी रुपयांना विकत त्या ठिकाणी घेतली. सो अशा काही गोष्टी झाल्या आणि त्याच्यावरती सातत्याने प्रश्न आले. इवन दॅट त्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, त्यावेळी राज्यसेवा मुख्य परीक्षेला निबंध लेखनासाठी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ग्रंथप्रेम हा विषय निबंधासाठी दिलेला होता. एवढा करंट रिलेव्हन्स त्याला त्या ठिकाणी आहे. गेटिंग इट. किंवा मग आता अजून वेगवेगळ्या घटना ह्या डिस्प्यूटमुळं म्हणजे वाद निर्माण झाल्यामुळं किंवा त्या घटनाबद्दल काहीतरी होतंय आणि त्याच्याबद्दल चर्चेत येत असतील तर त्याच्यामुळं हिस्ट्रीमध्ये ते करंट अफेअर्स फोकस करायला वाव असतो. म्हणजे उदाहरणार्थ काय, बिरसा मुंडा यांचं 150वे जयंती वर्ष आहे हे. राईट. बिरसा मुंडा यांची जयंती जनजातीय गौरव दिन म्हणून साजरी केली जाते. मग आता जनजातीय गौरव दिनावरती पण प्रश्न येऊ शकतो आणि दुसरी गोष्ट बिरसा मुंडा यांचं हिस्ट्रीमध्ये कंट्रीब्युशन काय आहे नेमकं, तर त्याच्यावरती त्यांच्या चळवळींवरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो इथं मला असं वाटतंय की 2025च्या पेपरचा अभ्यास करत असताना किंवा परीक्षेचा अभ्यास करत असताना मी हिस्ट्री तर तसं सगळं वाचेन पण बिरसा मुंडा स्पेसिफिकली फोकस करेन. गेटिंग इट. मला असं लक्षात येतंय की कुठल्या तरी राज्याच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत तर मी त्या राज्यावरती किंवा त्या राज्याच्या निर्मिती प्रक्रियेवरती फोकस करेन. फॉर दॅट मॅटर पॉलिटीमध्ये किंवा भूगोलामध्ये त्याचा विचार करायचा म्हटलं तर. राईट. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट भूगोल. आता इथं मी म्हणेन हिस्ट्री 90% स्टॅटिक आहे, 10% काय आहे डायनॅमिक त्या ठिकाणी आहे. फक्त जास्त डायनॅमिक व्हायला वाव नाही ना इथं. गेटिंग इट. आता तुम्ही म्हणाल जर सर हिस्ट्रीमध्ये चालू घडामोडी असू शकतील किंवा हिस्ट्रीमध्ये डायनॅमिक एरिया असू शकेल तर ऑब्विसली जिओग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटी, सायन्स सगळीकडे डायनॅमिक पार्ट असणार आहेच. आता उदाहरणार्थ भूगोल, पर्यावरण बघा. भूकंप संकल्पना स्टॅटिक आहे पण आत्ता रिसेंटली झालेला भूकंप ही संकल्पना डायनॅमिक आहे. राईट. ज्वालामुखीचा उद्रेक किंवा ज्वालामुखी ही संकल्पना स्टॅटिक आहे पण आत्ता रिसेंटली पॅसिफिक रिंग ऑफ फायर मध्ये कुठे नेमका ज्वालामुखीचा उद्रेक झालाय ही संकल्पना त्या ठिकाणी डायनॅमिक आहे. गेटिंग इट. किंवा पर्यावरण, नवीन अभयारण्य घोषित झाली, राष्ट्रीय उद्यानं घोषित झाली, व्याघ्र प्रकल्प घोषित झाला, कुठेतरी सिंहांची गणना आता रिसेंटली 16वी करण्यात आली. कुठेतरी म्हणण्यापेक्षा स्पेसिफिकली बोलायचं झालं तर गीर राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य, कारण तिथंच फक्त एशियाटिक लायन आपल्याला बघायला मिळतात ना, तिथं सिंहांची गणना झाली. मग ती कितव्या क्रमांकाची होती, सिंह किती आहेत तिथं,
सिंहांच्या ट्रान्सलोकेशनचं काय आहे, त्याच्यासाठी प्रोजेक्ट लायन चालू केलेलं आहे तर ते काय आहे, म्हणजे हे ओघानं आपल्याला बघावं लागतं. एन्व्हायरमेंटमध्ये बऱ्याचदा आपल्याला असं लक्षात येईल की हवा प्रदूषणाशी संबंधित वेगवेगळे अहवाल येतात. आता उदाहरणार्थ एअर क्वालिटी रिपोर्ट मध्यंतरी प्रकाशित झाला, राईट. तर त्याच्यामध्ये आसाममधलं बर्नीहाट नावाचं गाव आहे, तर ते जगातलं सर्वात प्रदूषित शहर ठरलं. आणि ॲज युजल दिल्ली ही जगाची प्रदूषित राजधानी ठरली, वर्ल्ड पोल्युशन कॅपिटल. दिल्लीमध्ये पोल्युशनच्या बाबतीमध्ये गेल्या 10 वर्षापासून हेच होताना दिसते. आणि मग आपण बघतो इव्हन आउट फॉर्म्युला असेल किंवा स्मॉक टॉवर बसवणं असेल किंवा अजून तिथं ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन लागू करणं असेल, अशा अनेक गोष्टी दिल्लीमध्ये घडताना दिसतात, राईट. मग मी असं म्हणेन इथं हा एरिया 80% स्टॅटिक आहे आणि 20% काय हो डायनॅमिक आहे. अर्थव्यवस्था, इकॉनॉमी. सो इकॉनॉमीचा जर विचार केला तर बघा, बजेट संकल्पना स्टॅटिक आहे कन्सेप्च्युअली, पण या वर्षीचं बजेट त्यामध्ये असणाऱ्या तरतुदी, मग मखाना मंडळाची स्थापना कुठं केली जाणार आहे, राईट. मग त्याच्यानंतर शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब पॉप्युलेशनसाठी काय तरतूद करण्यात आलेली आहे, नदी जोड प्रकल्पासाठी काय तरतूद करण्यात आलेली आहे. या गोष्टी काय आहेत, प्रकर्षानं डायनॅमिक जीएसचा पार्ट म्हणून पुढे येताना दिसतात. आणि मग तुम्हाला दिसेल की क्वेश्चन पेपरमध्ये त्यांनी राष्ट्रीय गोकुळ मिशन बद्दल प्रश्न विचारलेला आहे. त्यांनी कुठल्या बजेटमध्ये याच्याबाबतची एखाद्या योजनेबाबतची घोषणा करण्यात आलेली होती, असे प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत. बजेटरी अलोकेशन वरती प्रश्न विचारलेला आहे. अगदी रिसेंटचा प्रश्न तो म्हणजे जेंडर बेस्ड अलोकेशनचा बद्दल त्यांनी त्या ठिकाणी विचारलेला आहे, किंवा कंपॅरेटिव्ह अनालिसिस वाले क्वेश्चन विचारलेले आहेत, राईट. सो आत्ता जो ग्रुप सीचा पूर्व परीक्षेचा पेपर झाला, तर त्याच्यात पण वेगवेगळ्या सेक्टर म्हणजे हेल्थ असेल, एज्युकेशन असेल, तर ह्याच्यावरती किती खर्च, किती स्पेंडिंग आहे गव्हर्नमेंटचं. मग आता मला सांगा, रिसेंटली इंडिया पाकिस्तान वॉर झालं, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीची भूमिका महत्त्वाची होती, त्याच्यामध्ये आपली संरक्षण सज्जता सिद्ध झाली. मग पुढे येणारा प्रश्न असा आहे की भारत सरकारनं डिफेन्सवरती किती खर्च केलेला आहे, बजेटमध्ये किती तरतूद केलेली आहे, किंवा जीडीपीच्या किती % आपण डिफेन्सवरती खर्च करतोय. शिक्षणावरती का विचारलं त्यांनी, कारण न्यू एज्युकेशन पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन जे आहे तर ते चालू झालेलं आहे. त्याच्यात एक्सपिरियन्शियल लर्निंग, हँड्स ऑन लर्निंग, किंवा त्याच्यामध्ये आपण असं म्हणूयात की डिजिटायझेशन, डिजिटल लिटरसी किंवा 21st सेंचुरी स्किल्स, या सगळ्या गोष्टी शिक्षणामध्ये अंतर्भूत झाल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून काही चेंजेस आणण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि मग त्याच्यासाठी स्कूलमध्ये अपग्रेडेशन करायचंय. मग त्याच्यासाठी PM श्री नावाची योजना लॉन्च करण्यात आलेली आहे. त्याच्यासाठी स्कूलचे जे टीचर्स आहेत तर त्या टीचरचे ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज केले जात आहेत. त्याच्यासाठी त्या टीचर्ससाठी वेगवेगळे ॲप्स तयार केलेले आहेत, सो दॅट त्यांना त्यांचं नॉलेज आधी अपग्रेड करता येईल, बरोबर ना. म्हणजे कोविडच्या आधी हा डिजिटल बोर्ड होता का, अजिबात नव्हता. कोविडच्या आधी काय पद्धत होती टीचिंगची, चॉक अँड टॉक मेथड. त्याच्यात ऑब्व्हियसली वेळ पण त्या ठिकाणी जायचा, पण कोविड नंतर हा एक पर्याय उपलब्ध झाला. मला सांगा, जेव्हा हा पर्याय उपलब्ध झाला तेव्हा ही स्लाइड अशी चेंज कशी करायची आहे, याच्यावरती ह्या पेनानं कसं लिहायचंय, मग असा नुसता हात ठेवला की असा इरेजर येतो आणि इरेज होतं, हे मला माहित होतं का, नाही. सो मी काय केलं, जेव्हा हा डिजिटल बोर्ड माझ्या समोर आला तेव्हा मी तो हाताळण्यासाठी नेमकं त्याचे फंक्शन्स काय तर ते समजून घेतले. म्हणजे मला एक प्रकारचं त्याचं स्किल ट्रेनिंग जे आहे तर ते घ्यायला लागलं. हा जो माईक आहे तर तो माईक कसा म्यूट होतो, कसा चालतो, हा माईक जॉईन कसा करायचा कॅमेराला, याचं मी ट्रेनिंग घेतलं. म्हणजे काय, मी अपग्रेडेशन त्या ठिकाणी केलं. मी ॲज अ टीचर जोपर्यंत अपग्रेड होणार नाही तोपर्यंत डिझायर्ड एज्युकेशनल आउटकम त्या ठिकाणी येऊ शकतील का. नाहीतर बघा, सुरुवातीला असं व्हायचं की बऱ्याचदा ही PDF कशी काढायची कळत नव्हतं, मग हे मधनंच असं काहीतरी झालं, अरे गायब झालं, मग आता हे कुठं गेलं हेच समजत नव्हतं. मग नंतर लक्षात आलं, अरे हे असं केलं की 3 बोटं अशी खाली घेतली की मागची स्क्रीन दिसते, नंतर हे आपोआप असं येते. हे सांगायचा मुद्दा काय आहे तुम्हाला, हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. मी जास्त एक्झाम्पल आणि रिअल लाईफ एक्झाम्पल देऊन शिकवण्यावरती भर देणारा व्यक्ती, त्यामुळे मी तुम्हाला हे तुमच्या भाषेत समजेल असं सांगितले, राईट. कारण बुकिश एक्झाम्पल दिली की ती डोक्यावरनं त्या ठिकाणी जातात. आपल्याला काय महत्वाचं आहे, मुद्दा किंवा कन्सेप्ट त्या ठिकाणी कळली पाहिजे. गेटिंग इट. सो इकॉनॉमीमध्ये मी म्हणेन 50% गोष्टी स्टॅटिक आहेत, 50% गोष्टी डायनामिक आहेत. विज्ञान, याच्यात पण असं म्हणूयात की आपण 80% गोष्टी स्टॅटिक आहेत, 20% गोष्टी डायनामिक आहेत. स्टॅटिक आहे सायन्स, डायनामिक आहे ॲप्लिकेशन ऑफ सायन्स विच इज नथिंग बट टेक्नॉलॉजी,
राईट. त्याच्यानंतर आहे राज्यघटना आणि राजकारण. मी सर्वात शेवटी हा मुद्दा ठेवतो. राईट. का बरं? कारण सर्वात जास्त डायनॅमिक काय असेल तर राज्यघटना आणि राजकारण. मी म्हणेन 30% स्टॅटिक आहे इथं, 70% गोष्टी डायनॅमिक आहेत. का बरं? रोजचा न्यूजपेपर उचलला तर न्यूजपेपरमध्ये तुम्हाला या वेगवेगळ्या विषयांपैकी काही विषयांची न्यूज मिळणार नाही, काही विषयांची मिळेल. पण गॅरंटेड तुम्हाला रोजच्या न्यूजपेपरमध्ये जर कुठल्या विषयाची न्यूज मिळणार असेल तर ती पॉलिटी रिलेटेड करंट अफेअर्स आहे, राज्यघटना आणि राजकारण. कारण काही ना काहीतरी चालूच असतं, काही ना काहीतरी उद्योग चालूच असतात आणि ते न्यूजपेपरमध्ये सायमल्टेनियसली येत असतात. गेटिंग इट? आणि त्याच्यामुळं मग राज्यघटनेतल्या वेगवेगळ्या कलमांची चर्चा होते, सर्वोच्च न्यायालय काहीतरी निवाडे देते, त्याच्यावरून काहीतरी चर्चा होताना दिसते. गेटिंग माय पॉइंट? सो हे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आता बघा, मग स्टॅटिक आणि डायनॅमिक कळलं, मग चालू घडामोडीची तयारी आता आपल्याला चालू करायची आहे. मग काय करा? कुठलं तरी पुस्तक घ्या आणि ते पुस्तक, समजा हे पुस्तक चालू घडामोडीचं पुस्तक आहे, फॉर एक्झाम्पल हे पुस्तक घेतलं मी, किती बाबा हे 350-400 पानाचं आहे, हे पुस्तक घेतलं आणि भराभरा वाचायला मी सुरुवात केली आणि ते ग्रास्प करण्याचा प्रयत्न केला. असं करायचंय का? नाही. पुस्तकामध्ये तर बरंच काय दिलं असतं. राईट. उदाहरणार्थ एन्व्हायरमेंटमध्ये सरड्याची जात सापडली, पालीची नवीन जात सापडली, हिमालयामध्ये हे सापडलं, हिमालयामध्ये ते सापडलं. करणं गरजेचं आहे का? 10 वर्षात कधीतरी प्रश्न दाखवा मला, सरड्याची किंवा पालीची जात सापडली आहे नवीन आणि त्याच्यावरती प्रश्न आलाय. हा, पण मध्य प्रदेश मधल्या रेवामध्ये एक व्हाईट टायगर सफारी चालू झालेली आहे, त्याच्यावरती मात्र प्रश्न विचारला जाऊ शकणार आहे. अजून कुठेतरी हरित रोख्यांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी काम केलं जातंय, त्याच्यावरती प्रश्न त्या ठिकाणी विचारणार आहे. जेजुरी जवळच्या पिंगोरे गावामध्ये गिधाड संवर्धनासाठी काहीतरी केलं जातंय, त्याच्यावरती प्रश्न विचारला जाणार आहे. गेटिंग माय पॉइंट? म्हणजे समजून घ्यायचंय की काय विचारलं जाऊ शकतं. कारण काय विचारलं जाऊ शकतं हे कळलं की आपले थोडेसं जे म्हणतो ना एफर्ट्स जे आहेत तर ते कॉन्सन्ट्रेटेड व्हायला लागतात. एव्हरीथिंग अंडर द सन अजिबात मी म्हणणार नाही याला. का म्हणणार नाही? अहो, मग नुसतं काय करंट अफेअर तुम्हाला करायचंय का? तुम्हाला करंट करायचंय, हिस्ट्री करायचंय, जिओग्राफी करायचंय, इकॉनॉमी करायचंय, पॉलिटी करायचंय, लक्षात येऊ अगर न येऊ सायन्स करायचंय. कारण ऑप्शनला टाकायचा ऑप्शन एमपीएससी मध्ये अवेलेबल नाही. जो व्यक्ती एमपीएससीचा कुठला तरी सिलेबस ऑप्शनला टाकतो त्याला एमपीएससी ऑप्शनला टाकते. आणि एमपीएससीच्या लिस्टनं आपल्याला ऑप्शनला टाकणं हे थोडंसं धोकादायक आहे असं मला वाटतं आपल्या दृष्टिकोनातून. त्यामुळे सध्या माझा इंटरेस्ट तोच असला पाहिजे जो एमपीएससीचा इंटरेस्ट आहे. राईट. मला हा विषय आवडत नाही, हा पर्याय एमपीएससी मध्ये आहे का? नाही. सध्या तरी एमपीएससीची आवड आणि तुमची आवड ही एक असेल तरच तुमची निवड एमपीएससी मध्ये होऊ शकणार आहे. नाहीतर मग इथं बाय चॉईस नाही ना आला तुम्ही, तुम्हाला तुमचं करिअर घडवायसाठी तुम्ही आलेला आहात, बरोबर. आणि तुम्हाला सांगितलं की हे अशी फ्रेम आहे, त्या फ्रेमवरती तुम्हाला कामच करावं लागणार आहे. मला हे येत नाही असं म्हणून उपयोग आहे का? नाही उपयोग. सो हे समजून घेण्याचा प्रयत्न थोडासा करा. राईट. चला आता पुढे जाऊयात. मग साधारणतः गेल्या 10-1 वर्षाच्या कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, तर यातल्या प्रश्नपत्रिकांच्या बेसिसवर राज्यसेवेचा उल्लेख इथं का करतोय? नाहीतर तुम्ही म्हणाल की सर आमची तर आहे कंबाईनची बॅच आणि तुम्ही राज्यसेवेचा रेफरन्स का देताय बरं? अहो, करंट अफेअरला असा कुठलाच दुजाभाव नाहीये की राज्यसेवेला सोपं विचारलं जाणार आणि कंबाईनला अवघड विचारलं जाणार किंवा कंबाईनला सोपं विचारलं जाणार कारण ते तिथं 100 प्रश्न आणि 1च तास वेळ आहे आणि राज्यसेवेला अवघड विचारलं जाणार कारण ती गॅझेटेड क्लास 1 आणि क्लास 2 वाली परीक्षा आहे. अजिबात नाही. याचं एकमेव उदाहरण तुम्हाला जर चांगलं द्यायचं असेल तर तुम्ही 2024च्या राज्यसेवा पूर्वचा पेपर काढून बघा आणि 2024च्या कंबाईन ग्रुप बी पूर्वचा पेपर काढून बघा. 2024चा कंबाईन ग्रुप बी पूर्वचा पेपर त्याच्यामधले करंट अफेअरचे क्वेश्चन हे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 पेक्षा अवघड विचारलेले होते, वेग थोडेसे विचारलेले होते, थोडेसे जुने विचारलेले होते. बघा, म्हणून मी म्हटलं की असा दुजाभाव काही नाहीये. त्यामुळे ते सगळे क्वेश्चन आपल्या रेफरन्सला आहेत आणि त्या क्वेश्चनच्या बेसिसवरती साधारणतः एरियाज आपल्याला डिमार्केट करता येतात की ज्याच्यावरती आयोगाद्वारे प्रश्न विचारले जातात.
गेटिंग इट? हे कशासाठी पुन्हा एकदा आयोगानं एका शब्दात दिलेलं आहे, काय? आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावर घडणाऱ्या चालू घडामोडींचे ज्ञान. याचा अर्थ काय समजायचा? निधन वार्तावरती पण प्रश्न येणार आहेत का? पुरस्कारावरती येणार आहेत का प्रश्न? क्रीडा घडामोडीवरती येणार आहेत का प्रश्न? चॅम्पियन्स ट्रॉफीवरती येणार आहेत का प्रश्न? साऊथ आफ्रिकेनं कसोटी जिंकली त्याच्यावरती येणार आहेत का प्रश्न? बुद्धिबळाच्या बाबतीमध्ये जगज्जेताहू झाला डी गुकेश, तर त्याच्यावरती येणार आहेत का प्रश्न? म्हणजे हित क्वेश्चन मार्क तुम्हाला पडतो ना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरील चालू घडामोडी. मग आता हे जरा थोडंसं इलॅबोरेट करून सांगा. मग हे इलॅबोरेट करत असताना कशाच्या बेसिसवरती करायचं? बेस्ड ऑन प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. मी म्हटलं ना, एरियाच कळले, डायमेन्शन न कळू द्यात. एरिया कळले, साचा कळला, आपण त्याच्यावरती काम करू शकतो. राईट. मग पहिला घटक आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय संघटना. दुसरा घटक आहे तो म्हणजे राजकीय आणि घटनात्मक घडामोडी. तिसरा घटक आहे आर्थिक आणि सामाजिक विकास. चौथा घटक आहे शैक्षणिक घडामोडी. पाचवा घटक आहे विज्ञान, तंत्रज्ञान, संरक्षण, सुरक्षा. किंवा हे दोन्ही सेपरेट पण आजकाल घेऊ शकतो, कारण सेपरेटली बऱ्याच गोष्टी घडताना दिसते. आधी तुरळक प्रश्न यायचे, म्हणून ते मिसाईल लॉन्चिंग झालं वगैरे, तर ते आपण सायन्स अँड टेक मध्येच घ्यायचो. आता कसं ते संरक्षण सुरक्षेच्या बाबतीमध्ये कंटिन्युअसली आत्मनिर्भर भारत मध्ये काहीतरी चाललेलं आहे. त्यामुळे त्या पण न्यूज भरपूर असतात आपल्याला. आणि ते फक्त एका डोमेन मध्ये नाही, आर्मी पण काहीतरी करते, नेव्ही पण काहीतरी करते, एअरफोर्स पण काहीतरी करते, इंडियन कोस्ट गार्ड पण काहीतरी करते. गेटिंग इट? आरोग्य आणि पोषण आहार, त्याच्यानंतर भूगोल, पर्यावरण आणि कृषी, त्यानंतर चर्चित व्यक्ती निवड नियुक्ती, त्यानंतर पुरस्कार, त्यानंतर क्रीडा, त्यानंतर निधन वार्ता, त्यानंतर प्रथम घडलेल्या घटना, आणि फायनली या सगळ्या 12 घटकातून जे सुटत असेल तर ते मग मिसलेनियस करंट अफेअर्स किंवा संकीर्ण चालू घडामोडी या कॅटेगरीमध्ये आपण हे टाकू शकतो. राईट. आता मी फक्त एवढ्यावरतीच तुम्हाला सोडून देणार नाहीये की चला हे 13 उपघटक कळले, उद्यापासून पेपर वाचायचा, पेपर वाचताना हे 13 उपघटकावरती फोकस करायचा नाही. याच्यात पण कशावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तर त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. राईट. आणि त्याला म्हणतो आपण अप्रोच बेस्ड ट्रॅकिंग ऑफ करंट अफेअर्स. आसियान वरती प्रश्न जो आला कंबाईन ग्रुप बीच्या मेन्सला, त्याच्यात आसियानचा खालीलपैकी कोण सदस्य नाही असा विचारलेला होता. हा परफेक्ट अप्रोच वरती आलेला प्रश्न आहे. याच्या आधी पण ब्रिक्सच्या बाबतीत असाच प्रश्न विचारलेला आहे. याच्या आधी सार्कच्या बाबतीत पण असाच प्रश्न विचारलेला आहे. गेटिंग माय पॉइंट? आणि याच्या पुढं परत एकदा लक्षात घ्या, बिमस्टेक वरती पुढचा प्रश्न असाच विचारला जाणार आहे की खालीलपैकी कोणता एक देश बिमस्टेकचा सदस्य आहे किंवा नाही. सेम लाईन, सेम अप्रोच. गेटिंग माय पॉइंट? सो बघा, मग आता आपण काय करूयात, हे जे तुम्हाला 13 उपघटक दिसत आहेत, तर ते 13 उपघटकाच्या अजून काही डायमेन्शन्स काय आहेत हे प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि त्या डायमेन्शनला आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करूया. आता पहिली डायमेन्शन आहे तर ती म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि चर्चित आंतरराष्ट्रीय संघटना. तिकडे त्या आकृतीमध्ये थोडी जागा कमी होती म्हणून मी चर्चित नावाचा शब्द टाकला नाही. लक्षात घ्यायचंय, आंतरराष्ट्रीय संघटना 60-70 असतील, पण आपण काय करायचंय, ज्या रिसेंटली इन न्यूज आहेत तर त्याच्यावरतीच फोकस जास्त करायचा आहे. फॉर एक्झाम्पल बिमस्टेक रिसेंटली इन न्यूज असते, आसियान एक न्यूज मध्ये असते सारखी सारखी, शांघाय सहकार्य संघटना किंवा SCO न्यूज मध्ये असते सारखी सारखी. त्याच्यानंतर पुढे जर आपण अजून विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की ब्रिक्स नावाची ऑर्गनायझेशन सारखी सारखी न्यूज मध्ये असते. त्याच्यानंतर आपण अजून जर त्याच्या पुढे जाऊन विचार केला तर क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग नावाची ऑर्गनायझेशन चर्चेत असती. सो या रिसेंटली इन न्यूज ऑर्गनायझेशन आहेत तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जात असतो. यावरती प्रश्न विचारला जात असताना लेयर 1चा प्रश्न कसा आहे, त्या ऑर्गनायझेशनची या वर्षातली समिट कोणत्या ठिकाणी पार पडली. बरोबर,
उदाहरणार्थ जसा ग्रुप सी च्या पूर्वपरीक्षेला प्रश्न विचारलेला होता की 19वी नाम परिषद नॉन अलाइन्ड मुवमेंटची परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडली. हा लेयर 1 चा सिंपल क्वेश्चन आहे, स्ट्रेट फॉरवर्ड. पुढचा क्वेश्चन कसा विचारला जाणार आहे, पुढील वर्षीचं यजमानपद कुणाकडे आहे, किंवा या वर्षीच्या परिषदेमध्ये जे घोषणापत्र आलं, ठराव जो झाला, तर त्या ठरावामध्ये मुद्दे कोणते होते, भारतानं ह्याच्यामध्ये काही मुद्दे कंट्रीब्यूट केलेले होते का, किंवा भारतानं त्यामध्ये काही इनिशिएट केलेलं होतं का. उदाहरणार्थ पॅरिस कॉन्फरन्स जी झालेली होती, कॉन्फरन्स ऑफ पार्टीची, त्याच्यामध्ये भारतानं आणि फ्रान्सनं इंटरनॅशनल सोलर अलायन्सची सुरुवात केलेली होती. किंवा 2023 मध्ये जी भारतामध्ये G20 परिषद पार पडलेली होती, त्याच्यामध्ये भारतानं जागतिक जैव इंधन आघाडी किंवा ग्लोबल बायोफ्युएल अलायन्सची घोषणा केलेली होती. सो अशा मुद्द्यांवरती प्रश्न इथं विचारला जाऊ शकणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर काय हो, त्या ऑर्गनायझेशनच्या बेसिक मध्ये जावा. बेसिक म्हणजे काय, त्या ऑर्गनायझेशनची स्थापना कधी झालेली आहे, त्या ऑर्गनायझेशनचे संस्थापक सदस्य कोण आहेत, भारत संस्थापक सदस्य आहे का, भारत जर संस्थापक सदस्य नसेल तर भारताला सदस्यत्व मिळालेलं आहे का, किंवा भारताचा स्टेटस नेमका त्या ठिकाणी काय आहे. कारण भारत आसियानचा सदस्य नाहीये, भारत ASEAN+6 चा मेंबर आहे आणि भारत आसियानचा की डायलॉग पार्टनर आहे. गेटिंग इट. आणि तेच उत्तर होतं. त्यांनी बाकीचे देश जे दिलेले तर ते आसियानचे सदस्य दिलेले होते. किंवा रिसेंटली त्या संघटनेतून बाहेर पडलेला देश कोणता आहे का, किंवा रिसेंटली त्या संघटनेमध्ये ऍड झालेला कोणता देश आहे का. उदाहरणार्थ ब्रिक्सचं आता एक्सटेन्शन झालं, आसियानमध्ये पण तिमोर लेस्टेला टेंटेटिव्हली 11वं सदस्य म्हणून तत्वता मान्यता देण्यात आलेली आहे. किंवा भारतामध्ये जेव्हा ही परिषद झाली 2023 ची G20, तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की आफ्रिकन युनियन नावाची एक ऑर्गनायझेशन आहे, तर त्याला G20चं सदस्यत्व देण्यासंबंधीचा ठराव झालेला होता. आणि G20च्या पुढच्या परिषदेमध्ये आफ्रिकन युनियन G20 मध्ये समाविष्ट झालेली होती. सो अशा ज्या काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टी तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा की याच्यावरती आपल्याला काय होणार आहे, प्रश्न विचारले जाऊ शकणार आहेत. बघा मी किती एरियात सांगितले, फक्त आंतरराष्ट्रीय संघटना. आता त्याच्यानंतर गोष्टी आहेतच की आंतरराष्ट्रीय स्तरावरती घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना आहेत, महत्त्वाचे इव्हेंट आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावरती होणारे सत्ता बदल. त्या घानाच्या राष्ट्राध्यक्षांवरती विचारलाच ना प्रश्न, राईट. माग कंबाईनला एक प्रश्न विचारलेला होता की खालीलपैकी कोणत्या राष्ट्राने आपल्या राष्ट्रातील मूल निवासी लोकांसाठी आपल्या देशाच्या राष्ट्रगीतामधील शब्दांमध्ये बदल केलेला आहे. ऑस्ट्रेलियानं ते केलेलं होतं. तिथले जे नेटिव्ह पीपल आहेत तर त्यांना रिस्पेक्ट देण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीतामध्ये काही बदल केलेला होता. तिथं प्रश्न आला. आता वेगवेगळ्या ठिकाणी सिव्हिल वॉर सिच्युएशन आहे, वॉर लाईक सिच्युएशन आहे, तर त्यावेळी तिथं वेगवेगळे ऑपरेशन्स राबवले जातात, त्या ऑपरेशन्सवरती प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर भारत आणि इतर देशांमध्ये होणारे सामंजस्य करार. मागं भारत बांगलादेश लँड बाउंड्री अग्रीमेंट वरती प्रश्न विचारलेला होता. म्यानमार आणि भारत यांच्या दरम्यान एक चेकपोस्ट उभी केलेली होती, त्याच्यावरती प्रश्न विचारलेला होता. इंडो अफगाण फ्रेंडशिप डॅम, त्या सलमा डॅम वरती प्रश्न विचारलेला आहे. भारतनं इराण मधलं एक चाबहार बंदर विकासासाठी घेतलेलं आहे, अँटी ग्वादर स्ट्रॅटेजी, ग्वादर बंदराला काउंटर करण्यासाठी. कारण पाकिस्तानचं ग्वादर नावाचं बंदर आहे तर तिथं चायनीज नेव्ही त्या ठिकाणी आहे. सो ते जॉईंटली काय प्लॅन करू नयेत म्हणून आपण ग्वादरच्या शेजारीच इराण मधलं चाबहार बंदर घेतलंय आणि आपल्याला तिथून वरती युरोपचा ऍक्सेस पाहिजे. सो हे जे काही नवीन गोष्टी होताना दिसत आहेत तर त्याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर पंतप्रधानांचे परदेश दौरे, राईट. आणि त्या परदेश दौऱ्याच्या अनुषंगाने अजून एक गोष्ट हायलाइट होताना दिसते, ती म्हणजे त्या परदेश दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांना किंवा राष्ट्रपतींना त्या त्या देशांचे सर्वोच्च नागरी सन्मान मिळतायत आणि त्याच्यावरती प्रश्न. उदाहरणार्थ कुवेतच्या सर्वोच्च नागरी सन्मानावरती आता रिसेंटली प्रश्न विचारलेला होता, अनेक एक्झाम मध्ये विचारलेला होता, MPSC न पण त्या ठिकाणी विचारला, राईट.
मग आता रिसेंटली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मित्र विभूषण नावाचा श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे, तर तो त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलाय. तिथं पण प्रश्न विचारला जाऊ शकेल. तसे तर बरेचसे पुरस्कार मिळालेले आहेत त्यांना, पण अलीकडचे त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि चर्चित आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये तुमचा हा अप्रोच हा त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर बघा राजकीय आणि घटनात्मक घडामोडी. राईट, बघा नुकत्याच झालेल्या घटना दुरुस्त्या. मी बऱ्याचदा पॉलिटी रिलेटेड करंट अफेअरला असं म्हणतो की आजचं करंट हे उद्याचं बेसिक आहे. आज तुम्ही ती घटना दुरुस्ती करंटचा पार्ट म्हणून अभ्यासाल, पण उद्या तुम्हाला पॉलिटीच्या पुस्तकामध्ये ती घटना दुरुस्ती बेसिकचा पार्ट म्हणून अभ्यासावी लागेल. जसं जीएसटी ज्या वर्षामध्ये लागू केला त्या वर्षामध्ये जीएसटीची घटना दुरुस्ती जी आहे तर ती करंट अफेअरचा पार्ट म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यासली. पण आज तुम्ही पॉलिटीमध्ये जेव्हा जीएसटीशी रिलेटेड कलम अभ्यासता तर तेव्हा मी असं म्हणेन की ते बेसिक पॉलिटीचा पार्ट म्हणून त्या ठिकाणी अभ्यासताय. असं अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये आपल्याला नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन तर ती घटना दुरुस्ती ती रद्दबातल करण्यात आली, तर त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही तसा विचार करू शकता. किंवा इतर जे जे काही अमेंडमेंट्स करण्यात आलेले आहेत, रिसेंटली करण्यात आलेले आहेत, तर त्याच्या बाबतीत. त्याच्यानंतर संसदेतर्फे करण्यात आलेले विविध कायदे. संसदेबरोबरच इथं काय म्हणूयात, राज्य विधिमंडळातर्फे, म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेतर्फे किंवा विधिमंडळातर्फे, विधानसभा विधान परिषद दोन्ही त्याच्यामध्ये आलंच. राईट, तर त्यांच्याद्वारे करण्यात आलेले जे कायदे आहेत तर त्या कायद्यांवरती पण प्रश्न विचारले जातात. मग इथं कायद्यांचे आपल्याला दोन प्रकार करता येतात. एक म्हणजे काय, जुने कायदे, आणि एक म्हणजे नवे कायदे. जुन्या कायद्यांमध्ये काय केलं जातं, दुरुस्ती. मग ही दुरुस्ती कुठल्या कुठल्या मध्ये केलेली आहे, घटकांमध्ये किंवा पॉइंट्स मध्ये केलेली आहे. उदाहरणार्थ आधी 2 वर्ष शिक्षा आहे तर आता 5 वर्ष शिक्षा केली. किंवा आधी कुठला तरी कायदा आहे आणि त्याच्यात जे असाइन टास्क आहे तर त्याच्या ऑफिसरची रँक ही असली पाहिजे असं होतं, आता त्याच्यापेक्षा वरची असली पाहिजे असं होतं. म्हणजे जेव्हा जुन्या कायद्यांमध्ये दुरुस्ती होती तेव्हा आपल्याला जुन्यातल्या तरतुदी आणि नव्यातल्या तरतुदी दोन्ही कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवायच्या. आणि नवे कायदे जेव्हा बनतात तेव्हा त्या कायद्याबद्दलची वैशिष्ट्ये जी आहेत तर ती सगळी वैशिष्ट्ये आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. उदाहरणार्थ पेपर फुटीवरून सार्वजनिक परीक्षेच्या बाबतीमध्ये असं जे पेपर फुटी वगैरे होते तर त्याच्यावरती केंद्र सरकारनं एक कायदा आणलेला आहे. मग त्या कायद्यामध्ये किती वर्ष शिक्षा आहे, मग संघटित गुन्हेगारीसाठी किती वर्ष शिक्षा आहे, किती दंड होऊ शकतो, जी कंपनी एक्झाम कंडक्ट करते तीच जर काय ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर मग त्याच्यासाठी काय तरतूद करण्यात आलेली आहे, मग त्यांना काय शिक्षा होऊ शकते, हे आपल्याला वैशिष्ट्यांमध्ये कायद्याच्या बघणं गरजेचं आहे. राईट, मग असं आपल्याला असं लक्षात येईल की शक्ती कायदा जो करण्यात आलेला होता, जादूटोणा विरोधी कायदा जो करण्यात आलेला होता तर त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. हे काय झाले, नवीन कायदे. राईट, आणि जुन्या कायद्याच्या बाबतीमध्ये काय, मग ॲट्रॉसिटीज ऍक्ट जो आहे तर त्याच्यामध्ये बदल करण्यात आला, बदलावरती प्रश्न विचारलेले होते. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमामध्ये बदल करण्यात आला, बदलावरती एमपीएससीने प्रश्न विचारलेले होते. राईट, त्याच्यानंतर काय, न्यायालयाचे देण्यात येणारे विविध न्यायालयीन निर्णय आणि अन्वयार्थ. मध्यंतरी एक न्यायालयाने निर्णय दिला, मुस्लिम महिला पण पोटगी मागू शकते. धर्मानुसार पर्सनल लॉज त्या ठिकाणी वेगळे आहेत आणि त्याच्यामध्येच विवाह संबंधीचे लॉज, घटस्फोटासंबंधीचे लॉज येतात. पण इथं बऱ्याचदा एक शब्द चर्चेत यायला लागलेला आहे कन्सिस्टंटली, गेल्या 5-1 वर्षापासून तरी हा जास्तच दर महिन्याला चर्चेत येतो. एका बाजूला काय, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी म्हणजे संविधानिक नैतिकता, आणि दुसऱ्या बाजूला रिलिजियस फ्रीडम म्हणजे धार्मिक स्वातंत्र्य. शबरीमालाच्या विवादाच्या बाबतीत पण हे पुढे आलेलं होतं आणि इतर गोष्टीत पण हा मुद्दा जो आहे कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीचा तर तो पुढे येताना दिसतो. म्हणजे असा जेव्हा डायलेमा क्रिएट होतोय तर तेव्हा संविधानिक नैतिकता जी आहे तर ती सगळ्यापेक्षा वरचढ ठरते. आणि मग सर्वोच्च न्यायालय असं म्हणते की नाही, तुम्ही फक्त धर्माच्या नावाखाली डिस्क्रिमिनेटरी काहीतरी पुढं आणत असाल तर ते चालणार त्या ठिकाणी नाही.
इथं पण काय असेल, तुमचा कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी जी आहे तर ती त्याच्या वरचढ त्या ठिकाणी ठरेल. जसे शबरीमालाच्या बाबतीमध्ये पण सर्वोच्च न्यायालयानं काय सांगितलं, इथं तुम्ही डिस्क्रिमिनेशन करताय, मेल फिमेलमध्ये तर करताय, पण ज्यांना मासिक पाळी येते आणि ज्यांना येत नाहीये तर त्यांच्यामध्ये ते डिस्क्रिमिनेशन तिथं वर्शिप करण्याबद्दल करताय. सो त्यामुळे ते काय म्हटले की हे कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीच्या अगेन्स्ट आहे. अशा अनेक केसेस आहे. आता इंट्रोडक्टरी स्वरूपात आपण डिस्कस करतोय त्यामुळे मी त्या डिटेलमध्ये जात नाही. त्या केसेसवरती वेळोवेळी त्या ठिकाणी आपण डिस्कशन करूयात. आता ह्याच्यातनं पुढचे प्रश्न जनरेट होतात. उदाहरणार्थ एक एक्झाम्पल देऊ. ऑगस्ट 2024 मध्ये सुप्रीम कोर्टनं असं जारी केलं किंवा असं जाहीर केलं की राज्य सरकार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये उपवर्गीकरण म्हणजे सब कॅटेगरायझेशन करू शकतात. आणि ह्याच्यामुळं कलम 341 आणि कलम 342चं उल्लंघन होणार नाही. ज्याच्यामध्ये सेंटरच्या बाबतीमध्ये हे पॉवर्स जे आहेत तर ते सांगितलेले आहेत, किंवा प्रेसिडेंटला पर्टिक्युलरली, सेंटर म्हणण्यापेक्षा पॉलिटीच्या बद्दल बोलायचं, पॉलिटीच्या भाषेत बोलायचं झालं तर प्रिसाइजली प्रेसिडेंटला याच्याबद्दल राईट्स दिलेले आहेत. आता हे झालं, पण याच वेळी तत्कालीन जे CJI होते DY चंद्रचूड, तर त्यांनी हेही सांगितलेलं होतं बट ह्याच्यासाठी एक इम्पिरिकल डेटा लागेल. कशासाठी? कुठली जात किती बॅकवर्ड त्या ठिकाणी आहे याच्यामधली, तर ते ठरवण्यासाठी. बऱ्याच वेळा मराठा रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये पण तुम्हाला मराठा रिझर्वेशन किंवा आंदोलनाच्या बाबतीत जे आंदोलनात सक्रिय आहेत तर ते नेते निजामाचं त्या ठिकाणी गॅझेट किंवा कुणबी नोंदी याच्याविषयी बोलताना दिसतात. हे काय आहे? दिस इज इम्पिरिकल डेटा, राईट. त्याच्या आधी गायकवाड कमिटी नेमलेली होती, त्याच्या आधी नारायण राणे कमिटी नेमलेली होती, तर ती पण कशासाठी? इम्पिरिकल डेटा जो समाजाचा सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा जो आहे तर तो सिद्ध त्या ठिकाणी करू शकेल. सोशिओ आणि एज्युकेशनल बॅकवर्डनेस, इकॉनॉमिक नाहीये बरं का पॉलिटीमध्ये, राज्यघटनेमध्ये, हे लक्षात ठेवायचं. सो तो प्रूव्ह करू शकेल अशा नोंदी त्या ठिकाणी मिळत नाहीयेत किंवा ते सॅटिस्फाय होत नाहीये. म्हणून आपण असं बघतोय की कदाचित ते काय झालं, सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही. आणि म्हणून मग नंतर निजामाच्या गॅझेटची वगैरे मागणी जी आहे तर ती त्या ठिकाणी होताना दिसते, किंवा ते पण तुम्ही ग्राह्य धरा असं म्हटलं जाते, राईट. मग हा इम्पिरिकल डेटा पाहिजे, मग तू कुठून येणार? मग त्याच्यासाठी काय म्हटलेलं आहे ते सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस पाहिजेत. पण मध्यंतरी तेलंगणाच्या बाबतीमध्ये न्यूज दिसली की त्यांनी उपवर्गीकरण केलं. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक न्यूज दिसली की महाराष्ट्र शासनानं न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली SCच्या उपवर्गीकरणासाठी एक कमिटी गठीत केलेली आहे. सो इंटरेस्टिंगली एक निवाडा येतो आणि त्याच्यानंतर हे वेगवेगळे ट्रिगर पॉइंट्स जे आहेत तर ते पुढं ट्रिगर होतात आणि इव्हेंट करंट अफेअरमध्ये बरेच घडतात. तर ते पण आपल्याला बघायचंय. त्यानंतर लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती अशा पदांच्या निवडणुका बघा. आता इलेक्शन मे जून मध्ये झालेले आहेत किंवा जून मध्ये रिझल्ट लागलेला आहे, राईट. पण जून नंतर आज तागायत एकाही परीक्षेमध्ये एक्सक्लुझिव्हली लोकसभा इलेक्शनवरती प्रश्न विचारलेले नाहीयेत. आणि मला असं वाटतंय की येणाऱ्या एक्झाममध्ये त्याच्यावरती डेफिनेटली प्रश्न विचारले जाणार आहेत. हीच गोष्ट पॅराऑलिम्पिकची पण आहे बरं का. पुढे क्रीडा घडामोडीत मी तुम्हाला सांगेन. स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्याच्याशी संलग्नित चालू घडामोडीतील बाबी. सरकार बदललं की सरकारचा माइंडसेट बदलतोय. मग एक सरकार म्हणते काय, सरपंच किंवा नगराध्यक्ष हे थेट जनतेतून येऊ द्यात. दुसरं सरकार म्हणते नाही नाही, ते ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरपालिकेच्या सदस्यांमधून येऊ द्यात. परत सत्ता बदल होते, परत ते म्हणतात की नाही ह्यांनी केलेलं चुकीचं आहे, थेट जनतेतूनच येऊ द्यात. परत सत्ता बदल झाला की ते म्हणतात की नाही नाही थेट जनतेतून नको. मग काय होते, नगराध्यक्ष एका पार्टीचा आणि बाकी सगळेजण जे नगरसेवक आहेत तर ते दुसऱ्या पार्टीचे, हे गोंधळ होते. मग हे म्हणतात की काय, मग ह्याच्यामध्ये नगरसेवक काय करतायत, नगराध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव आणतायत. मग त्याच्यामध्ये परत अविश्वास ठरावाचे नियम बदलतायत. सो हे सगळं होत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित बऱ्याच चालू घडामोडी ज्या आहेत तर त्या तयार होताना दिसत आहेत.
राईट, कुठं कोतवालाचं मानधन बदललंय, कुठं पोलीस पाटलाचं मानधन बदललंय, प्रश्न येत असतोय. गेटिंग इट. आर्थिक आणि सामाजिक विकास बघा, केंद्र आणि राज्य यांचा आर्थिक पाहणी अहवाल विचारलाय ना आता ग्रुप बीच्या ग्रुप सीच्या पूर्व परीक्षेला. काय की सेंद्रिय शेतीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा वाटा 18% आहे. महाराष्ट्र सेंद्रिय शेतीच्या बाबतीत देशात कितव्या क्रमांकावरती ॲज पर द इकॉनॉमिक सर्वे, तो प्रश्न विचारलेला होता. मगाशी मी जे सांगितलं, वेगवेगळ्या बजेटमध्ये वेगवेगळ्या विभागांना किती निधी, मंत्रालयांना किती निधी मिळाला, तर त्याच्याबद्दल. सो केंद्र आणि राज्याचा अर्थसंकल्प. मग आता प्रश्न विचारला सुरजागड इस्पात लिमिटेड वरून की सुरजागड लोह खनिज खाणी जे आहेत तर त्या कुठं आहेत? गडचिरोली जिल्हा. पण सुरजागडलाच किंवा गडचिरोलीलाच स्टील हब बनवायचंय, त्याच्यासाठी 500 कोटीची तरतूद करण्यात आलेली या वर्षीच्या महाराष्ट्राच्या बजेटमध्ये. पुढचा प्रश्न तिथं आहे. समजून घ्या हे मी काय एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतोय. वेब सिरीज असती माहिती आहे ना, त्या वेब सिरीज मध्ये पहिल्या एपिसोडमध्ये जास्त काही घडत नाही. का? कारण पहिल्या एपिसोडमध्ये पात्र जी आहेत तर ती एस्टॅब्लिश होत असतात, की तुम्हाला कळायला पाहिजे ह्याचं हा असा व्यक्ती आहे, हे पात्र असं आहे, हे कॅरेक्टर असं आहे, हे कॅरेक्टर असं आहे, ह्यांचा संबंध त्या ठिकाणी असा आहे, हा ह्याचा बिझनेस पार्टनर आहे, हा ह्याचा अपोनंट आहे, व्हॉट एव्हर इट मे बी. तुम्ही आता वेब सिरीज सगळ्या बघताय त्यामुळे तुम्हाला माहिती आहे. आणि मग खरा चॅप्टर चालू होतो कधीपासून? सेकंड एपिसोडपासून. म्हणून तर आजकाल पिक्चरचे पण सिक्वल निघतायत ना, पुष्पा पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. का तर ती स्टोरी जी आहे तर ती स्लोली एस्टॅब्लिश करायची चालली आहे. तसंच मी आता फक्त चालू घडामोडीवरती काय फोकस करायचंय, कसं फोकस करायचंय हे एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतोय. बघा, सामाजिक विकासाच्या विविध शासकीय योजना, गव्हर्नमेंट स्कीम, लाडकी बहीण लाडका भाऊ पासून ते सगळ्या रिसेंटली एज्युकेशनसाठी काय आहेत, जलसिंचनासाठी काय आहेत, सेंद्रिय शेतीसाठी काय योजना आहेत. मग आता रिसेंटली नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान चालू करण्यात आलं. राईट. किंवा या बजेटमध्ये काही योजना चालू करण्यात आलेल्या आहेत तर त्याच्यावरती प्रश्न. अर्थव्यवस्थेशी संलग्नित चालू घडामोडी, विविध आर्थिक निर्देशांक. राईट. सो वेगवेगळे जे रिपोर्ट्स आहेत आणि इंडायसेस आहेत तर त्याच्यात कुठल्या पॅरामीटरवरती ते रिपोर्ट काढले जातात, त्याच्यापासून ते यावर्षी आपला परफॉर्मन्स कसा होता, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतील. त्यानंतर शैक्षणिक घडामोडी. का बरं? नवं शैक्षणिक धोरण 2020 त्याचे इम्प्लिमेंटेशन चालू आहेत आणि त्याच्यावरून सगळे आपण असं म्हणूयात की गोंधळ चालू आहेत. बरोबर. त्रिभाषा सूत्र आणि हिंदी सक्तीची, मग GR रद्द करावा लागला गव्हर्नमेंटला. राईट. सो शैक्षणिक धोरणात होणारे नवे बदल, माग नव्या बदलानुसार शिक्षणाचा आराखडा कसा आहे याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्याच्यानंतर शिक्षणासंबंधित विविध योजना. आता धोरणाला मूर्त स्वरूप देण्यासाठी स्कीम्स असतात बरं का. म्हणजे धोरणामध्ये असतं की डिजिटल एज्युकेशन दिलं पाहिजे, धोरणामध्ये असतं एक्सपिरियन्शियल लर्निंग दिलं पाहिजे, मग तशा लॅब एस्टॅब्लिश झाल्या पाहिजेत, तसे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर एस्टॅब्लिश झालं पाहिजे. मग याच्यासाठी PM श्री नावाची योजना चालू करण्यात येते, ज्याच्यामध्ये मॉडर्नायझेशन ऑफ स्कूल्स केलं जाते. तर त्या शासकीय योजना. माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने घेतले जाणारे शैक्षणिक पुढाकार. मग याच्यामध्ये इन जनरल सगळ्याच आपण असं म्हणूयात की मिनिस्ट्रीच्या बाबतीमध्ये वगैरे ॲप आणि वेगवेगळ्या प्रकारचे पोर्टल्स आहेत, हा आवडता एरिया आहे. उदाहरणार्थ 2020च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला त्यांनी कंबाईनच्या पूर्व परीक्षेला त्यांनी गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस वरती प्रश्न विचारलाय. गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस, अमेझॉन फ्लिपकार्ट सारखं गव्हर्नमेंटचा हा प्लॅटफॉर्म आहे, GEM. राईट. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध होणारे विविध शैक्षणिक अहवाल आणि त्यात भारत काय करतोय आणि महाराष्ट्र काय करतोय. त्यानंतर विज्ञान तंत्रज्ञान संरक्षण आणि सुरक्षा. याच्यामध्ये 2015 साली आपण मेक इन इंडिया चालू केलं, मग मेक इन इंडियाच्या बेसिसवरती मेक इन इंडिया इन डिफेन्स चालू केलं,
आपण डिफेन्स सेक्टरसाठी FDIची दारं जी आहेत तर ती 2015 पासून उत्तरोत्तर ओपन केली आणि त्याच्यानंतर आता FDIचं पर्सेंटेज जे आहे तर ते डिफेन्स सेक्टरमध्ये वाढवलं. डिफेन्स सेक्टरमध्ये बऱ्याचदा तुम्हाला इंडिजनायझेशन किंवा स्वदेशी बनावटीची युद्धनौका, स्वदेशी बनावटीची गस्ती नौका, स्वदेशी बनावटीचं क्षेपणास्त्र, स्वदेशी बनावटीचं हलकं लढाऊ विमान हे ऐकायला मिळतं. मग आता याच्यामध्ये जे बदल होत आहेत तर त्याच्यामुळं ॲग्रेसिव्हली ह्याच्यात न्यूज ज्या आहेत तर त्या तयार होतात. ॲग्रेसिव्हली इन द सेन्स काय, आधी दुसरीकडनं युद्धनौका आणायचो, आता हितच बनवली जाते. पुढची गोष्ट काय, आधी दुसऱ्या बरोबर क्षेपणास्त्राचा विमानाचा करार करायचो, आता आपण करार करतोयच पण त्यांना म्हणतोय की आपण काय करूया, निम्मी विमानं तुमच्याकडून आणूयात आणि निम्मी विमानं हित तयार करूयात. हळूहळू स्टेप बाय स्टेप आपली कपॅसिटी बिल्डिंग चालली. स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये अनेक गोष्टी होताना दिसत आहेत, बायोटेक्नॉलॉजीमध्ये अनेक गोष्टी होताना दिसत आहेत. तर त्याच्यामध्ये इथं करंट कॉन्टेक्स्टमध्ये प्रश्न विचारले जाताना दिसतात. त्यानंतर आरोग्य आणि पोषण आहार, एस्पेशली मी असं म्हणेन की 2020 नंतर याच्यावरचे प्रश्न वाढलेत. बघा आता आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांवरती उपाययोजना म्हणून चालू करण्यात आलेल्या स्कीम्स. उदाहरणार्थ जर कुठल्या मुद्द्यावरती 2025 मध्ये प्रश्न येणार असेल तर तो TB वरती त्या ठिकाणी येणार आहे. मग TB हारेगा देश जितेगा वरती येईल, TB साठी निक्षय नावाचं पोर्टल चालू केलेलं आहे त्याच्यावरती येईल, किंवा TB निर्मूलनाचा आपला राष्ट्रीय कार्यक्रम आहे त्याच्यावरती येईल, TB निर्मूलनाचं टार्गेट 2025 आहे भारत सरकारचं त्याच्यावरती येईल, किंवा मल्टी ड्रग रेझिस्टन्स TB हा भारतामध्ये प्रॉब्लेमॅटिक आहे त्याच्यावरती येईल, किंवा WHO ना टार्गेट ठेवलेलं आहे की TB निर्मूलन 2030 पर्यंत करायचं त्याच्यावरती येईल. कुठल्या तरी मुद्द्यावरती प्रश्न येणार म्हणजे येणार. तसंच आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती मंकी पॉक्सला इंटरनॅशनल पब्लिक हेल्थ इमर्जन्सी डिक्लेअर केलं WHO नं, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. वॅक्सिन डेव्हलपमेंट काहीतरी होतंय त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता यांना पूरक पोषण आहार प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून, अर्भक मृत्यू आणि माता मृत्यू कमी करण्याच्या दृष्टिकोनातून जे जे काही इनिशिएटिव्ह घेतले जातात त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. याच्याबाबतची एक चांगली बाब अशी आहे की माता मृत्यू दर याचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचं टार्गेट होतं 2030 पर्यंत माता मृत्यू दर जे आहेत तर ते 70 पेक्षा खाली आणणं. भारतानं ते टार्गेट 2025 मध्येच अचीव्ह केलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, राईट. भूगोल, पर्यावरण आणि कृषी, मगाशी यातलं बऱ्याच गोष्टी बघितलेल्या होत्या आपण. उदाहरणार्थ भूकंप, ज्वालामुखी उद्रेक, चक्रीवादळ, सुनामी, चक्रीवादळांची नावं आणि ती नावं कुठल्या देशाने दिलेली होती याच्यावरती पण प्रश्न विचारला जाईल. आपण डिस्कशन करताना मी तुम्हाला सांगतो 13 देश आहेत हिंदी महासागरामध्ये, ते नावं देतात आणि मग अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो होती. म्हणजे पुढचं जे चक्रीवादळ येणार आहे त्याचं नाव ठरलेलं असतं की ते नाव काय दिलं जाणार आहे आणि ते कुठला देश देणार आहे. गेटिंग इट. कृषीशी रिलेटेड चालू घडामोडी किंवा एन्व्हायरमेंट रिलेटेड करंट अफेअर्स मगाशी मी सांगितलंच. आता पुढचा मुद्दा बघा, चर्चित व्यक्ती निवड नियुक्ती. सो या कॉन्टेक्स्टमध्ये आपण असं म्हणूयात की समकालीन कालखंडामध्ये चर्चेत येणारे व्यक्ती म्हणजे साधारणतः 1 वर्षभरामध्ये ज्या काही वेगळ्या चर्चेत येणाऱ्या व्यक्ती आहेत, निवड आहे, नियुक्ती आहे, तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारतीय अथवा भारतीय वंशाच्या व्यक्तीची होणारी विविध पदावरती निवड. म्हणजे मागं जेव्हा ऋषी सुनक हे ब्रिटनमध्ये त्या ठिकाणी मंत्री झालेले होते, राईट. नंतर ते ब्रिटनचे त्या ठिकाणी पंतप्रधान पण झाले, पण मंत्री जेव्हा झालेले होते तेव्हा त्यांच्यावरती प्रश्न विचारलेला होता. त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जे काही भारतीय वंशाचे लोक आहेत तर त्यांच्याबद्दल पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. आत्ता पण आधी पण विचारलेला होता, इनफॅक्ट आत्ता पण विचारला जाऊ शकतो. म्हणजे त्याही पुढे जाऊन विचार करायचा झाला तर JD व्हान्स जे आहेत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष, तर त्यांच्या पत्नी ज्या आहेत उषा चिलुकुरी व्हान्स, तर त्या भारतीय वंशाचे आहेत. मध्यंतरी ते एप्रिल महिन्यामध्ये JD व्हान्स हे भारताच्या दौऱ्यावरती पण आलेले बघा. पहलगाम अटॅक झाला तर त्याच्या 2 दिवस आधीच ते JD व्हान्स भारताच्या दौऱ्यावरती आलेले होते. तर तेव्हा त्या उषा चिलुकुरी व्हान्स ह्या चर्चेत आलेल्या होत्या. तर अशा व्यक्तींवरती प्रश्न
त्यानंतर बघा विविध घटनात्मक अथवा बिगर घटनात्मक संस्था किंवा आयोग यांच्यावरती होणारी व्यक्तीची नियुक्ती. आता ह्या कंटेक्स्टमध्ये मी असं म्हणेन की त्या घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आयोगाविषयी घटनात्मक तरतुदी नेमक्या काय आहेत, त्याच्यानंतर त्याच्याविषयीचा कायदा असेल तर तो कायदा कधीचा आहे, त्याच्यासाठी पात्रता नेमक्या काय आहेत, आणि ज्या पदावरती ती व्यक्ती विराजमान झालेली आहे त्यापूर्वी त्या व्यक्तीचं कर्तृत्व काय आहे. म्हणजे कर्तृत्व इन द सेन्स तो वेगळ्या अर्थानं घेऊ नका शब्द, तो या अर्थानं घ्या की चीफ जस्टिस ऑफ इंडिया आता रिसेंटली बदललेले आहेत, तर यापूर्वी गवई सरांनी कुठल्या कुठल्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश पद भूषवलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश झाल्यानंतर कुठल्या महत्त्वाच्या निवाड्यांमध्ये त्यांचा समावेश होता, तर ह्या गोष्टी करणं आपल्याला अपेक्षित आहे. राईट. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे पुरस्कार, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरचे पुरस्कार. राईट. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे भारतीय व्यक्तींना जाहीर झालेले पुरस्कार, म्हणजे असे पुरस्कार जे इंटरनॅशनल लेवलला तसे महत्त्वाचे नाही आहेत पण भारतीय व्यक्तीला प्रदान करण्यात आलाय ना, मग तो आपल्याला व्यवस्थित करायला पाहिजे, असा हा एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की मग पुरस्कार तुम्ही इंटरनॅशनल, नॅशनल आणि स्टेट लेवल असे पण बायफर्केशन करू शकता, किंवा तुम्ही दुसरं एक बायफर्केशन या पुरस्काराच्या बाबतीत करू शकता की क्रीडा क्षेत्रातले वेगळे, संगीत क्षेत्रातले वेगळे, चित्रपट क्षेत्रातले वेगळे, नाट्य क्षेत्रातले वेगळे, असे या पद्धतीने करू, समाजसेवा क्षेत्रातले वेगळे, या पद्धतीने देखील करू शकता. पण सर्वसाधारणपणे तुम्हाला असं लक्षात येईल की सातत्याने विचारले जाणारा प्रश्न, सर्वात महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार कुठला असेल की ज्याच्यावरती दरवर्षी प्रश्न येतात, तो आहे नोबेल. बघा आत्ता ज्या एक्झाम झाल्या ना रिसेंटली 3 एक्झाम, तिन्ही एक्झाममध्ये नोबेलवरती प्रश्न आहे. ग्रुप बी काढून बघा तुम्ही प्री, ग्रुप सी काढून बघा प्री, त्याच्यानंतर ग्रुप बी मेन्स काढून बघा, किंवा त्याच्या आधी राज्यसेवेचा क्वेश्चन पेपर काढून बघा, तुम्हाला नोबेलवरती प्रश्न दिसेल. मग आंतरराष्ट्रीय स्तरावरती नोबेल असेल, रेमन मॅग्सेसे असेल, बुकर असेल, त्याच्यानंतर ऑस्कर चित्रपट पुरस्कार असेल, हे महत्त्वाचेच आहेत. राष्ट्रीय स्तरावरती मी असं म्हणेन नागरी सन्मान, मग भारतरत्न असेल, त्याच्यानंतर पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री हे महत्त्वाचे आहेत, शौर्य पुरस्कार महत्त्वाचे आहेत. क्रीडा क्षेत्रातले जे पुरस्कार आहेत, खेलरत्न अवॉर्ड असेल, अर्जुन अवॉर्ड असेल तर तो महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार तर तो त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. बाकी मग नाट्य क्षेत्रातले असतील, संगीत क्षेत्रातले असतील, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार महत्त्वाचे आहेत. गेटिंग इट. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे प्रदान करण्यात आलेले येणारे जे वेगवेगळे पुरस्कार आहेत तर ते त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. सातत्यानं त्याच्यावरती प्रश्न येत आहेत. राईट. मग पुरस्कार थोडासा कमी महत्त्वाचा असेल तर फक्त व्यक्तीवरती फोकस करा. पुरस्कार जर महत्त्वाचा असेल तर पुरस्काराबद्दल पण स्टॅटिक इन्फॉर्मेशन मिळवा आणि व्यक्तीबद्दल पण स्टॅटिक इन्फॉर्मेशन मिळवा. गेटिंग इट. तर तो आहे उदाहरणार्थ महाराष्ट्राचा महाराष्ट्र भूषण हा एक पुरस्कार आहे. आता राम सुतार यांना प्रदान करण्यात आलाय ना यावर्षी महाराष्ट्र भूषण, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकणार आहे. अशोक सराफांवरती पण प्रश्न येऊ शकणार आहे. क्रीडा घडामोडी मी एवढंच म्हणेन की क्रिकेट व्यतिरिक्त इतर पण आणि क्रिकेट पण. राईट. जसं की मग जे वेगवेगळे रेकॉर्ड्स होत आहेत तर ते रेकॉर्ड, बुद्धिबळाचा मी सुरुवात करत असताना उल्लेख केलेला होता की बुद्धिबळामध्ये काहीतरी महत्त्वाचं घडतंय, किंवा वैयक्तिक आणि सांघिक प्रकारामध्ये जे काही होतंय. खो खोचा विश्वचषक भारतामध्ये झाला आणि तो महिलांचा आणि पुरुषांचा दोन्ही पण भारतानंच त्या ठिकाणी जिंकले. खो खोचा पहिलाच विश्वचषक हा होता. मग त्याच्यावरती विचारले जाऊ शकणारे प्रश्न. इथं रेकॉर्ड्स वगैरे पण इम्पॉर्टंट आहेत. जसं की आता 90 मीटरचा बॅरियर नीरज चोप्रानं कंप्लीट केलेला आहे किंवा पार केलेला आहे तर त्याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतोय. राईट. पॅरा गेम्स असतील तर ते. निधन वार्ता मी एवढंच सांगेन, निधन वार्ता झालेल्या व्यक्तीचं कंट्रीब्युशन हे व्यवस्थित लक्षात घ्या. त्यात म्हणजे त्यांचं कर्तृत्व ज्या क्षेत्रातलं आहे त्याच्याविषयी माहिती, त्याच्यानंतर त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांनी भूषवलेली पदं, त्यांचं पुस्तक असेल तर ते पुस्तकं, त्यांचं आत्मचरित्र असेल तर ते आत्मचरित्र, चरित्र असेल तर त्याचं नाव आणि ते कुणी लिहिलेलं आहे, या सगळ्या गोष्टी इथं मॅटर करतील. जसा की आता ग्रुप बीच्या मेन्सला त्यांनी रतन टाटा यांच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. आणि अलीकडे अजून एक ट्रेंड सांगू का निधन वार्ताच्या बाबतीमध्ये, थोडेसे आपल्याला माहीत नसलेले व्यक्ती. राईट. म्हणजे त्यांचं कर्तृत्व मोठंच असतं पण आपण पॉप्युलर व्यक्ती आपल्याला माहीत असतात ना, ज्याचा न्यूजपेपरमध्ये वगैरे आलेलं आहे, यांचं पण न्यूजपेपरमध्ये आलेलं असतं पण आपण दुर्लक्ष करतो. आणि मग ते कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे, म्हणजे इस्पेशली तुम्ही 2024च्या ग्रुप बी प्रिलिमचा पेपर काढा, ग्रुप सी प्रिलिमचा पेपर काढा आणि
या पेपरमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की थोड्याशा अनकॉमन व्यक्तींबद्दल यांचं निधन झालं हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत असे प्रश्न विचारलेले आहेत सातत्यानं. आणि आपण जेव्हा कंटेंटवरती डिस्कशन करू ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तेव्हा मी तेही तुमचं घेणार आहे त्याच्यामध्ये, राईट. प्रथम घडलेल्या घटना, विविध क्षेत्रात ज्या घटना प्रथम घडतात किंवा एखादा मुद्दा किंवा ती घटना पहिल्यांदाच घडली म्हणून चर्चेत येते. मला वाटते सुरुवात करत असताना मी पहिल्या घडणाऱ्या घटनांबद्दल बोललो. आत्ता पण आपल्याला त्या पहिल्या घडणाऱ्या घटनांची लिस्ट बनवायची. एक 30-40 घटना असतात बघा, त्यातल्याच कुठल्या ना कुठल्या तरी घटनेवरती प्रश्न जो आहे तर तो विचारला जातो. आणि मग या सगळ्यात जे सुटतंय तर ते संकीर्ण किंवा मिसलेनियस करंट अफेअर्समध्ये. मग GK टाईप क्वेश्चन, सर्वात लांब पूल, सर्वात उंच बोगदा, सर्वात उंच पूल याच्यावरती विचारले जाणारे प्रश्न. फुल फॉर्म शॉर्ट फॉर्म विचारले जातात. LPG, DBT, भीम, त्याच्यानंतर IMPS, RTGS, तर ते फुल फॉर्म शॉर्ट फॉर्मवाले प्रश्न. त्याच्यानंतर दिनविशेष, अलीकडे काय होते, दिनविशेष कधी चालू झाला, का साजरा केला जातो आणि यावर्षीची थीम किंवा संकल्पना काय होती याच्याविषयी स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन विचारले जातात. आत्ता ग्रुप बीच्या मेन्सला पण दिनविशेषांवरती जो प्रश्न आलेला त्याच्यात स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चनच विचारलेला होता. त्याच्यात चूक करत असताना मागच्या वर्षीच्या इंटरनॅशनल योगा डेची थीम ही चुकीची त्यांनी सांगितलेली होती. तर हे अशा गोष्टी आपल्याला करायच्यात. त्याच्यानंतर आणि नव्यानं घोषित होणारे, एस्पेशली नव्याने घोषित दिनविशेष जे आहेत तर ते विचारले जातात. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय घोषित वर्ष आणि दशकं, अगेन इम्पॉर्टंट मुद्दा आहे. अलीकडं तर मिलेट्स इयर वरती प्रश्न विचारलेला होता. त्याच्यानंतर मग जे काही रिसेंटली घोषित करण्यात आलेले आहेत तर त्याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं की आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आपण हे साजरं करतोय किंवा आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन वर्ष साजरं करतोय. मागच्या वर्षी आपण इंटरनॅशनल इयर फॉर कॅमल अँड कॅमलिड्स साजरं केलं. तर ते सगळी गोष्ट, संमेलनं वेगवेगळ्या प्रकारची, मग संमेलनाचे अध्यक्ष, संमेलनाचं ठिकाण, संमेलनाचं क्रमांक, संमेलनाच्या अध्यक्षांची साहित्याकृती, संमेलनाचे स्वागत अध्यक्ष, हे सगळं लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर चर्चित पुस्तकं. सो पुस्तकं चर्चेत आलेली आहेत. आत्ता आंबेडकर अ लाईफ नावाच्या पुस्तकावरती प्रश्न त्यांनी विचारलेला होता. ह्याच्या आधी काही क्रिकेटर्स किंवा काही प्लेयर्सची आत्मचरित्र त्यांच्यावरती प्रश्न आलेला आहे. सातत्यानं पुस्तकावरती प्रश्न विचारले जातात. तर मला वाटते ती 1-2 वर्षात पब्लिश झालेली जी पुस्तकं असतात त्याच्यावरती विचारलं जातं. बऱ्याचदा आपण वेगवेगळी चालू घडामोडीची पुस्तकं, इयरबुक्स वाचतो, त्याच्यात एक 2-3 पानाची लिस्ट दिलेली असते, त्याच्यात सगळी पुस्तकं कव्हर होतात, राईट. त्यामुळं त्याच्यासाठी काही वेगळं करायची गरज नाही. किंवा फार तर लोकसत्ताचं बुकमार्क नावाचं एक पेज येतं बघा, रविवारी पेज नंबर 6 वरती बुकमार्क नावाचं आर्टिकल त्या ठिकाणी असतं आणि त्याच्यात रिसेंटली पब्लिश होणारी पुस्तकं दिली जातात. मी म्हणजे त्याचा रेफरन्स पण दिलेला आहे की आंबेडकर अ लाईफ या पुस्तकाबद्दल पण लोकसत्तामध्ये माहिती आलेली होती, शशू थरारांच्या पुस्तकाबद्दल, राईट. त्याच्याविषयीचा ग्रुप बी मेन्सचा ॲनालिसिसचा डिटेल व्हिडिओ आपल्या परिवर्तनच्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तर तो तुम्ही एकदा बघून घ्या अवश्य, राईट. तुम्हाला अजून ह्याबद्दलचे इन्साइट्स जे आहेत तर ते मिळतील. मग आता सर्वात महत्त्वाचा आणि तुमच्या आवडीचा प्रश्न, ज्याची तुम्ही आतुरतेनं वाट बघत असता, असं मी नेहमी म्हणतो की सर हे सगळं जाऊ द्यात, स्टडी मटेरियल बताव, तुम्ही तुमचे पत्ते ओपन करा, हुकमी एक्का काढा आणि आम्हाला काहीतरी असंच बरं वाटेल असं सांगा की तुम्ही नोट्स देणार आहात आणि ते अभ्यास केलं की सगळे प्रश्न सोडवता येतील, राईट. पण मी असं कधीच सांगत नाही, पण साधारणपणे आपल्याला काय काय रेफर केलं पाहिजे. आता कसं केलं पाहिजे हे तुम्हाला कळले. न्यूजपेपर वाचला पाहिजेत, राईट. कुठला, लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्स, कुठला पण एक वाचा. काय म्हणतील सर आमच्या इथं सकाळी येतो, चालेल, काही हरकत नाही, राईट. काही बातम्या तर दिव्य मराठीला पण चांगल्या असतात बरं का, कव्हर केलेल्या असतात, असं काहीच नाही. तर ते त्याच्यानंतर हे 2 सोर्स मॅन्डेटरीच आहेत. अर्थसंकल्प भारत आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल. प्रश्न किती येत आहेत ह्याचा रेफरन्स मी ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे. मग 10-1 प्रश्न जर का 2-3 एक्झाममध्ये मिळून जर का येणार असतील तर मग हे व्यवस्थित का नाही करायचं. लोकराज्य, आजकाल बऱ्याच मॅगझिनमध्ये किंवा तिमाही 6माही पुस्तकांमध्ये लोकराज्य कंपाईल करून दिलं जातं. म्हणजे 1 महिन्याचं लोकराज्य एक 4-5 पानामध्ये दिलं जातं, तर ते चांगलं आहे, राईट. सो लोकराज्य काय महाराष्ट्र शासनाचं मुखपत्र आहे. महाराष्ट्र शासन काय इनिशिएटिव्ह घेतंय तर ते सगळं कुठं दिलेलं असतं, लोकराज्यामध्ये दिलेलं असतं. त्यामुळे लोकराज्य करू शकतो आपण. स्पर्धा परीक्षा मॅगझिन, आता ह्यात हेच वाचा तेच वाचा असं मी अजिबात सजेस्ट करणार नाही.
बरेच स्पर्धा परीक्षा मॅगझिन तुम्ही फॉलो करता, पॉप्युलरली बरेच जण परिक्रमा फॉलो करतात. महत्त्वाचं काय आहे? महत्त्वाचं आहे ते मॅगझिन वाचत असताना आपण जे 13 उपघटक सांगितलेत आणि आपण जो अप्रोच सांगितलाय, ज्या साच्यामध्ये प्रश्न येतोय त्याचा विचार कंटेंट वाचताना करणं. कारण 19-20 फरकानं सगळे कंपायलेशन चालू घडामोडीचे सेमच असतात. काय करणार? म्हणजे अवॉर्ड जर का एका एक्स नावाच्या व्यक्तीला दिलेला आहे तर ती वाय नावाच्या व्यक्तीचं नाव तर लिहायला स्कोप नाही ना तिथं, बरोबर ना? सो हे समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यामुळं मॅगझिन कुठलंही फॉलो करा, हरकत नाही. मग या व्यतिरिक्त इयर बुक आहे, तिमाही आहे, सामयी आहे. मग काही जण म्हणतात की सर सिम्प्लिफाईडचं डिटेल आहे ते करतो आम्ही, हरकत नाही. काही जण म्हणतात अभिनवचं करतो आम्ही, हरकत नाही. काही जण म्हणतात देवा जाधवर सरांचं बुक आम्हाला ल्युसिड वाटतं तर ते करतो, ते करा. फक्त काय आहे, हे वाचत असताना स्वतःला एक्झामिनरच्या खुर्चीमध्ये बसवा आणि याच्यावरती प्रश्न फॉर्मॅट झाला तर तो कसा होऊ शकेल आणि मागं अशा पद्धतीचा कुठला प्रश्न फॉर्मॅट झालेला होता का त्याचा विचार करा आणि त्या माहितीचं प्रोसेसिंग व्यवस्थित करा. मला असं वाटतं की प्रोसेसिंग ऑफ द कंटेंट आणि रिव्हिजन ऑफ द कंटेंट ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. अवेलेबिलिटी ऑफ द कंटेंट इज नॉट एन इश्यू. कंटेंट अवेलेबलच नाहीये. आता अशी परिस्थिती नाहीये की आमच्या गावात पेपर येत नाही. तुमच्या गावात न काही ना पेपर, इंटरनेट तर आलेलंच आहे ना. आणि आजकाल सगळ्यांचे ॲपमध्ये न्यूजपेपर तुम्हाला अवेलेबल आहेत, टेलिग्रामवरती सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. महत्त्वाचा मुद्दा काय आहे, ह्या माहितीमध्ये आपल्याला स्वतःला लिमिट करणं. दुसरी गोष्ट परीक्षाभिमुख माहिती वाचणं. लोकसत्ता किंवा मटा पेपर हा MPSC साठी पब्लिश केला जात नाही, जनरल पब्लिकसाठी. आपण त्यामध्ये आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे ना ते शोधायचं. जसं मी एक्झाम्पल देतो बऱ्याचदा की हॉटेलमध्ये तुम्ही जाता, हॉटेलमध्ये खूप सारे मेनू असतात. व्हॉट डू यू वॉन्ट, तुम्हाला काय खायचे? त्यांच्याकडे डोश्याचे 7 प्रकार आहेत, उत्तप्प्याचे 7 प्रकार आहेत, इडली आहे, बरोबर, मेदू वडा पण आहे. साऊथ इंडियन काय आहे विचारल्यानंतर ते पटपट पटपट बोलतात, बरोबर ना वेटर. मग त्यातलं तुम्हाला काय खायचंय ते महत्त्वाचं आहे. सो त्यामुळं न्यूजपेपरमध्ये बऱ्याचशा न्यूज आहेत, पण त्यातली तुम्हाला परीक्षाभिमुख न्यूज कोणती वाटते तर ते जास्त इम्पॉर्टंट त्या ठिकाणी आहे. सो हे मला असं वाटतंय की करणं गरजेचं आहे. आता त्याच्यानंतर एका प्रश्नाचं उत्तर मी मागच्या पण जे आपण ग्रुप बीचं मेन्सचं ॲनालिसिस केलेलं त्याच्यात दिलेलं होतं, पण आत्ता पण देण्याचा प्रयत्न करतोय. आपली कंबाईनची एक्झाम जी आहे प्री, तर ती आहे नोव्हेंबर 2025 मध्ये. मग नोव्हेंबर 2025 त्याच्या आधी ऑक्टोबर, म्हणजेच सप्टेंबर 24 टू सप्टेंबर 25. आयडियली मला असं वाटतंय की या 1 वर्षाच्या तर मिनिमम करंट अफेअर्स आपल्या काय झाल्या पाहिजेत, व्यवस्थित झाल्या पाहिजेत. याच्या व्यतिरिक्त जर 5 ते 6 महिने मागं जाता आलं आणि ते पण अराउंड 100 पेजेसचं काही कंपायलेशन आपल्याला मिळत असेल फक्त आणि फक्त महत्त्वाचं, तर अजून वेल अँड गुड आहे. पण 1.5 वर्षाचं करतो, 2.5 वर्षाचं करतो, मित्रांनो आपला हा जो ब्रेन आहे हा चॅट GPT नाही. याला लक्षात ठेवायला लिमिटेशन आहेत. मला तुम्हाला फक्त करंट करायला लावून बाकीच्या विषयात नापास करायचं नाही. बाकीच्या विषयाचा आणि करंटचा योग्य बॅलन्स साध्य झाला पाहिजे. त्यामुळे प्रॅक्टिकली जे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आपण 18 ते 20 क्वेश्चन म्हटलेलं होतं करंट अफेअरचे, सगळे मिळून येत आहेत. या 18 ते 20 क्वेश्चन पैकी 16 ते 17 क्वेश्चन सोडवणं आणि त्यापैकी 13 ते 14 क्वेश्चन हे बरोबर आणणं, हे आपलं टार्गेट आहे. 20 पैकी माझे 14 जरी बरोबर आले तरी माझं आउटपुट जे आहे तर ते 11-11.5 क्वेश्चनचं असणार आहे, राईट. आणि हे पण चांगलं आहे, नॉट अन इश्यू, बरोबर. किंवा 20 पैकी किती 17 सोडवलेत ना मी, 3 सोडूनच दिलेले आहेत आणि 17 पैकी 13 बरोबर आले असं मी कन्सिडर केले, तरी माझं आउटपुट किती येणार आहे? 12 प्रश्नांचं येणार आहे. दॅट इज व्हेरी गुड आउटपुट. एवढं करून सुद्धा
एक दोन प्रश्न असे असणार आहेत की जिथं आपण पूर्णपणे ब्लाइंड असणार आहे, जिथं आपल्याला लक्षात येणार नाही की एक्झॅक्टली काय केलं, काय हे वाचलेलंच नाही असं काहीतरी आले. उदाहरणार्थ कंबाईन आत्ताची जी ग्रुप सी ची प्रिलिम झाली तर त्याच्यामध्ये त्या सोलार मिलचं पहिल्या सोलार मिलचं पेटंट कुठल्या कंपनीला मिळालं असा प्रश्न आला, जो की कुठल्याच कंपायलेशनमध्ये असं जास्त डिटेलमध्ये दिलेला नव्हता. मग असे क्वेश्चन आहेत ना. घानाच्या राष्ट्राध्यक्षांवरती प्रश्न आलाय. आता आपण US बघणार, जपान बघणार, जर्मनी बघणार, ब्राझील बघणार, सत्ता बदलामध्ये भारताच्या शेजारील राष्ट्र बघणार. घाना बघितलेलं नव्हतं आणि तो प्रश्न आला. युथ सॅट थोडासा ब्लाइंड गेला. मग असे एक दोन तीन प्रश्न असणार आहेत, त्याला बफर ठेवूयात आपण. रिअलिस्टिक प्रिपरेशन 100% करंट अफेअरमध्ये कोणालाच येत नाही, राईट. अगदी एखाद्या काय म्हणतात त्याला, एखाद्या न्यूजपेपरचा संपादक जरी बसवला ना तरी त्याला त्या सगळ्या न्यूज ट्रॅक करता येणार नाही. गेटिंग माय पॉईंट. सो त्यामुळं 13 ते 14 प्रश्नांचं आउटपुट आपलं आलं पाहिजे की ज्याच्यामुळं आपला स्कोर हा चांगला व्हायला, चांगला मेंटेन राहायला मदत त्या ठिकाणी होईल. स्कोरिंग सब्जेक्ट आहे. या सब्जेक्टमध्ये जर तुम्ही स्ट्रॅटेजिकली गेला तर हमखास मार्क्स मिळू शकतात असा सब्जेक्ट आहे. पण लोक काय करतात, पहिल्यापासून करत नाहीत आणि शेवटी मग बर्डन घेतात. शेवटी मग पहिल्यापासून जे केलेलं असतं ते पण झालेलं नसतं, हे पण झालेलं नसतं आणि मग ऑप्शनला टाकतात. किंवा करंटमध्ये गेसवर्क करण्याचं प्रमाण जे आहे तर ते खूप जास्त आहे, तर ते गेसवर्क पण आपल्याला करून उपयोग नाही करंट अफेअर्समध्ये. तर ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत, मला असं वाटतं की त्या समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला ड्युरिंग आपली प्रहार बॅचची लेक्चर्स जी होतील तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं कळतील. मी विथ एक्झाम्पल देऊन सांगणार आहे. मी टीचिंग करत असताना नुसतं थॉरो टीचिंग करत नाही. टीचिंग बरोबरच PYQ असा होता आणि दुसरी गोष्ट ह्याच्यावर प्रश्न फॉर्मॅट झाला तर तो असा येऊ शकतो, इथं असा ट्रॅप लावला जाऊ शकतो, इथं स्टेटमेंट बेस्ड येऊ शकतो, इथं सिंगल लाईनर येऊ शकतो. सो हे अशी आपली डिस्कशन च्या माध्यमातून एकंदरीत करंट अफेअर्स जे आहेत तर ते पुढे जाताना त्या ठिकाणी दिसतील, राईट. सो ही होती इन जनरल कंबाईन ग्रुप बी आणि सी पूर्व परीक्षा आणि एक्सटेंडेडली मेन्स एक्झामिनेशन 2025च्या दृष्टिकोनातून आपली करंट अफेअरची स्ट्रॅटेजी. आपली बॅच चालू होतीये प्रहार नावाची. त्याच्याविषयीचे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसतील किंवा वेगवेगळे नंबर्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत, तर त्याच्यावरती पण कॉन्टॅक्ट करू शकता आणि ती बॅच जी आहे तर ती त्या ठिकाणी जॉईन करू शकता, जेणेकरून जे डिझायर्ड आपलं टार्गेट आहे 60+ आता आपल्याला स्कोर जो आहे तर तो करणं भाग आहे, कारण दिवसेंदिवस कट ऑफ वाढत चाललेला आहे, राईट. तर त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत राहूयात. या व्यतिरिक्तही आपल्या यूट्यूब चॅनलवरती करंट अफेअरची सिरीज चालू आहे, तर त्या सिरीज पण बघत राहा. ते सेशन्स जे आहेत जे लाईव्ह असतील तर ते लाईव्ह अटेंड करा, रेकॉर्डेड असतील तर ते रेकॉर्डेड अटेंड करा. या नोटवरती इथेच थांबूयात. तुम्हाला या सगळ्याविषयी कोणत्याही प्रकारची शंका असेल तर तुमच्या शंका या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कमेंट करायला विसरू नका. जरूर आपण त्याचा सकारात्मक विचार करून त्याच्यावरती पण व्हिडिओ जे आहे तर ते घेऊन येऊन कंटेंट ओरिएंटेड इनपुटचा प्रयत्न आपल्या या प्लॅटफॉर्मवरती करूयात. सो भेटूयात अशाच प्रकारच्या क्वालिटी कंटेंट ॲनालिसिससह पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद आणि बाय बाय.